सो मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी रिमोट सेन्सिंग बघितलं होतं. आता आपण तिथून पुढे कंटिन्यू करतोय विथ द GPS टेक्नॉलॉजी. तर आपण बघत होतो की जी एस टी म्हणजे काय, जिओ स्पेशियल टेक्नॉलॉजी, याच्यामधला महत्त्वपूर्ण भाग आहे रिमोट सेन्सिंग एक आहे, त्यानंतर GIS एक आहे आणि GPS एक त्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. तर आपण रिमोट सेन्सिंग आणि GIS बघितलं होतं. आता आपण कंटिन्यू करत आहोत विथ द GPS. तर GPS काय आहे? ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम एक काय आहे? बेसिकली सॅटेलाइट बेस्ड नॅव्हिगेशन सिस्टम आहे. नॅव्हिगेशन म्हणजे काय की आपण नकाशावरती आपल्याला माहिती फ्रॉम ए पॉईंट टू बी पॉईंट आपल्याला ज्या वेळेला जायचं असतं त्यावेळेस आपण काय करतो की रूट कसा आहे, राईट जायचं, लेफ्ट जायचं, स्ट्रेट जायचं, राईट. तर जे की असा रूट असेल तर तो काय करतो आपण एक प्रकारे नॅव्हिगेट करतो, म्हणजे शोधत जातो, राईट. सो दॅट इज द सॅटेलाइट बेस्ड ही नॅव्हिगेशन सिस्टम आहे जी आपल्याला तिथे मदत करते, राईट. सो दॅट प्रोव्हाइड्स ॲक्युरेट लोकेशन डेटा, लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, अल्टिट्यूड जे आहे एनिवेअर ऑन द अर्थ सरफेस. सो इन प्रिसिजन फार्मिंगमध्ये जर बघितलं तर GPS जो आहे याचा खूप जास्त महत्त्वाचा रोल आहे. कारण की जे की प्रिसाईज जो की फील्ड मॅपिंग ज्यावेळेस आपण करत असतो तर त्यावेळेस ती लोकेशन जी आहे, ॲक्युरेट नॅव्हिगेशन जी आहे फार्म मशिनरीची, ती करण्यासाठी, त्यानंतर इफिशियंटली ॲग्रिकल्चर इनपुट्स कुठे त्या ठिकाणी पुटअप करायचे आहे ते त्या ठिकाणी लोकेशन आपल्याला मिळण्यासाठी GPSचा एक मोठा रोल त्या ठिकाणी असतो. सो GPS अलाउज द ऑटोमेशन अँड ऑप्टिमायझेशन ऑफ व्हेरियस फार्मिंग प्रोसेसेस लिडिंग टू द इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी वाढते, कॉस्टिंग कमी होते आणि सस्टेनेबिलिटी जी आहे ऑफकोर्स ती काय होणार आहे, वाढणारच आहे. सो चार बेसिकली आपण जर का फंक्शन GPSचे बघितले तर पहिलं आहे पोझिशनिंग, म्हणजे काय की आपली एकदम प्रिसाईज लोकेशन कुठे आहे ती सांगण्याचं काम जे आहे हे GPS करत असतं. याचं जे की ॲक्युरसी आहे हे मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितले की GPSची ॲक्युरसी ही जवळपास बिटवीन 100 मीटर टू 0.01 मीटर्सपर्यंत जी आहे याची ॲक्युरसी त्या ठिकाणी असते. आणि जास्त ॲक्युरेट जे सॅटेलाइट्स असतात ते कोणते असतात? दॅट आर मिलिटरी सॅटेलाइट्स. ओके, तर मिलिटरी जे काही सॅटेलाइट्स आहेत तर त्यांची जी आहे सर्वात जास्त जे आहे ती ॲक्युरसी असते. देन वी हॅव द नॅव्हिगेशन. तर नॅव्हिगेशन काय? प्रोव्हाइडिंग द रूट गायडन्स अँड डायरेक्शन. देन वी हॅव द टायमिंग, डिलिव्हरिंग ॲक्युरेट टाईम डेटा फॉर सिंक्रोनायझेशन, मॅपिंग अँड मॉनिटरिंग. याच्यामध्ये काय? सपोर्टिंग जिओग्राफिकल डेटा कलेक्शन अँड ॲनालिसिस. रिगार्डिंग हे मिलिटरी जे सॅटेलाइट्स आहे याचं एक हिस्टॉरिकल एक आपलं इव्हेंट असं आहे की 1999मध्ये ज्यावेळेस पाकिस्तानने ज्यावेळेस आपल्यावरती जो काही अतिक्रमण, जो काही हल्ला त्यांनी जो केला होता इन जम्मू अँड काश्मीर, त्यावेळेस त्यांनी जे काही आपल्याला माहिती की टॉपच्या जे काही हिल लोकेशन्स आहेत तर त्या त्यांनी काय केल्या होत्या, कॅप्चर केल्या होत्या इंडियाच्या. आणि त्यावेळेस जे आहे ते कारगिलचं जे वॉर त्या ठिकाणी आलं होतं, राईट. कारगिल वॉर आपल्याला माहिती आहे ऑफ द इयर 1998-99च्या आसपासचं हे वॉर आहे. तर यावेळेस इंडियाने जे आहे, ओके, इंडियाने त्यावेळेस GPS टेक्नॉलॉजी ही विकसित झालेली होती पण ती इंडियाकडे तेवढी अजून अवेलेबल नव्हती. आणि मिलिटरीचे जे काही सॅटेलाइट्स आहेत, ओके, ज्यामधनं आपण हे लोकेशन ट्रेस आउट करू शकतो, तर हे GPS जी टेक्नॉलॉजी आहे तर ही होती ऑफ द कंट्री USA. कोणाची होती? USAची होती. पण USA जो होता हा काय होता, हा त्यावेळेस इंडियाचा आज जसा मित्र आहे तसा पहिले नव्हता. पहिले तो पाकिस्तानचा जास्त मित्र होता, कारण की आपण रशियाकडे आपलं टिल्ट थोडा जास्त होता, राईट. आणि USA कधी तेवढा प्रामाणिक मित्र आहे असं कधी कोणी म्हणत नाही, राईट. जोपर्यंत त्याचे इंटरेस्ट आहे तोपर्यंतच तो कोणाचाही मित्र राहतो. तर इंडियाला कंट्रोल करण्यासाठी त्यांनी त्यावेळेस पाकिस्तानला जास्त सपोर्ट केलेलं होतं, राईट. त्यामुळे त्यावेळेस तो पाकिस्तानचा मित्र होता. तर ज्यावेळेस इंडियाने ज्यावेळेस USAला त्या ठिकाणी मदत मागितली की आम्हाला तुम्ही काय करा, हे जे काही हिलच्या टॉप पोझिशनवरती जे की यांचे लोक बसलेले आहेत, राईट. तर जे मिलिटरी त्यांनी एक्सकर्जन आपल्यावरती केलं होतं तर ते आपल्याला शोधून काढण्यासाठी, एक्झॅक्टली त्यांचे लोकेशन्स फाइंड आउट करण्यासाठी ज्यावेळेस आपण USAला मदत मागितली त्यावेळेस USAने काय सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. त्यावेळेस आम्ही तुम्हाला आमचं GPS लोकेशन जे आहे, जी टेक्नॉलॉजी आहे तर ती आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकत नाही, सॅटेलाइट इमेजरी आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. त्यामुळे मग शेवटी फायनली इंडियाकडे एकच त्या ठिकाणी ऑप्शन राहिला की हे जे की उंच उंच डोंगरावरती जे पाकिस्तानी मिलिटरी पर्सनल बसलेले होते, राईट. तर त्यांना बाहेर हाकलण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागलं की खालून व्हॅलीमधून जे आहे ते हळूहळू एक एक माउंटेन चढून आपल्याला काय करावं लागलं आहे की ते कॅप्चर पुन्हा करावे लागले. आणि इथे आपलं नुकसान असं होतं की जर का आपल्याला त्या दिवशी ती लोकेशन जर USAने दिली असती, राईट, तर त्यावेळेस आपण कदाचित विमानांनी असेल किंवा मिसाईल्सने असेल
ॲक्युरेट लोकेशन ट्रेस करून आपण त्या ठिकाणी याचे टॉप पॉईंट जे आहेत त्यांचे उद्ध्वस्त करू शकलो असतो. पण USA ती टेक्नॉलॉजी न दिल्या कारणाने आपल्याला काय झालं, मॅन्युअली, अगदी अक्षरशः मॅन्युअली आपल्याला आपले सैनिक पाठवून जे आहे एकेकाने त्या ठिकाणी बहादुरीने लढून ते वरचे जे काही पॉईंट्स आहेत ते कॅप्चर केले होते. आता गोष्ट अशी असते की उंचावर जो माणूस बसलेला असतो त्याला खाली जे आहे गोळी मारणं सोपं पडतं, राईट, कम्पेअर्ड टू खालच्या माणसाला ज्याला वर उंचावरती चढून ते कॅप्चर करायचं आहे. त्याच्यामुळे असं म्हणलं जायचं की त्यांचा एक माणूस मारायचा तेव्हा आपले 10 माणसं इकडे खाली ते मारून टाकायचे, राईट. तर जवळपास एवढं आपलं नुकसान होत होतं. तर फक्त टेक्नॉलॉजीच्या अभावी त्या ठिकाणी इंडियाने हिस्टॉरिकली बघितलं तर एवढं मोठं नुकसान त्या ठिकाणी फेस केलेलं आहे. त्यामुळे तिथून भारत थोडंसं शहाणा झाला. त्यानंतर आपण स्वदेशी त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी तयार करायला सुरुवात केल्या, राईट. आज आपण अशा पोझिशनला आहोत की इंडिया जो आहे तर तो कुठल्याही प्रकारे आपण फॉरेन रिलायन्स जो आहे तो आपला खूप मोठ्या प्रमाणावरती कमी झालेला आहे, राईट. सो कसं आहे, आज 70 इयर्स झाले देशाला स्वातंत्र्याच्या. कधी भुकमरी होती, आज आपण एक्सपोर्टिंग कंट्री आहोत फूड ग्रेन्समध्ये. कधी आपण टेक्नॉलॉजीसाठी दुसऱ्या देशावर निर्भर होतो. आज आपण हळूहळू विथ द टाईम पिरियड, राईट, कुठलाही BJP आणि काँग्रेस नाही, पण विथ द टाईम पिरियड जे आहे तर ज्या ज्या सरकारला जे जे चांगलं करता आलं ते त्यांनी केलं आणि हळूहळू देशाला जे आहे प्रगतीपथावरती ते घेऊन गेले. सो त्याच प्रकारे जसं मिलिटरीमध्ये आज आपण जे आहे आपल्याला GPS टेक्नॉलॉजी आज इंडियाकडे बऱ्यापैकी विकसित आहे. सॅटेलाईट टेक्नॉलॉजीज आहेत, मोठे मोठे मिसाईल्स आपल्याकडे आहेत. त्याच प्रकारे आता एक नवीन रेव्होल्युशन जे आहे ते आपल्या ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये येतं आहे फॉर दिस प्रिसिशन ॲग्रिकल्चर. त्यामुळे त्यासाठी GPSचा एक मोठा रोल असणार आहे आणि त्यासाठीच हा जो कोर्स आहे बेसिकली प्रिसिशन फार्मिंग, प्रिसिशन ॲग्रिकल्चरचा, तो आता रिसेंटली मागच्या 4-5 वर्षामध्ये हळूहळू इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे फॉर द न्यू बॅचेस ऑफ दी BSc ॲग्रिकल्चर, राईट. त्यामुळे याच्याबद्दल स्टडी करणं आणि व्यवस्थित माहिती असणं आपल्याला खूप गरजेची आहे, राईट. अदरवाईज काळानुसार आपण काय होऊन जाऊ, आउटडेट होऊन जाऊ, राईट. सो वी हॅव टू ऑलवेज रिमेन अपडेटेड विथ द न्यू टेक्नॉलॉजीज. सो दॅट इज द GPS, ज्याचं काम आहे 4 प्रायमरी फंक्शन्स काय की पोझिशनिंग आहे, नॅव्हिगेशन आहे, टायमिंग आहे आणि मॅपिंग अँड मॉनिटरिंग आहे. सो कंपोनंट्स ऑफ GPS जर का आपण बघितले यामध्ये तर त्यामध्ये पहिलं आहे स्पेस सेगमेंट. म्हणजे काय झालं, सॅटेलाइट्स. तर काय असतं, मल्टिपल 3 ते 4 कमीत कमी सॅटेलाइट्स असतात, ठीक आहे. म्हणजे एका व्यक्तीची जर का तुम्हाला पोझिशन जर का फाइंड आउट करायची ऑन द टेरेन, ऑन द सरफेस ऑफ द लँड, तर त्यासाठी 3 ते 4 सॅटेलाइटचं रेफरन्स पॉईंटने लोकेशन ट्रेस करावी लागते. सो स्पेस सेगमेंट रेफर्स टू द नेटवर्क ऑफ सॅटेलाइट्स ऑर्बिटिंग द अर्थ दॅट ट्रान्समिट्स द सिग्नल टू द GPS रिसिव्हर्स ऑन द ग्राउंड. देन करंट GPS सिस्टम जे आहे इट कन्सिस्ट ऑफ अ कॉन्स्टिलेशन ऑफ ॲटलिस्ट 24 सॅटेलाइट, ठीक आहे. तर एक काय आहे, एक प्रकारे इट इज अ कॉन्स्टिलेशन ऑफ ॲटलिस्ट 24 सॅटेलाइट्स ऑपरेटिंग इन मीडियम अर्थ ऑर्बिट, ठीक आहे. कुठे ऑपरेट करतं तर मीडियम अर्थ ऑर्बिटमध्ये. GPS किती कॉन्स्टिलेशन आहे, ठीक आहे. तर कॉन्स्टिलेशन म्हणजे ग्रुप. सो इट इज अ ग्रुप ऑफ 24 सॅटेलाइट्स. एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे की 24 सॅटेलाइटचं काय आहे, इट इज अ कॉन्स्टिलेशन, दॅट इज GPS टेक्नॉलॉजी विच कंटिन्युअसली ट्रान्समिट सिग्नल्स विथ टाईम अँड पोझिशन इन्फॉर्मेशन. आता जे की GPS सॅटेलाइट्स आहेत तर प्रोव्हाइड द नेसेसरी पोझिशनिंग इन्फॉर्मेशन टू द GPS रिसिव्हर्स ऑन फार्म इक्विपमेंट, enabling accurate field navigation, then mapping and tracking of the farm operations. Then we have the control segment. So याच्यामधले जे की कंपोनंट्स आहेत GPS मधले, यामधला दिस वन कम्स ॲज द कंट्रोल सेगमेंट, ज्याला म्हणतात ग्राउंड कंट्रोल स्टेशन. आता जो की ग्राउंड कंट्रोल स्टेशन आहे त्याच्यामध्ये काय एक प्रकारे मास्टर कंट्रोल स्टेशन आहे आणि 5 मॉनिटर स्टेशन्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. कंट्रोल सेगमेंट जो आहे इट कन्सिस्ट ऑफ ग्राउंड बेस्ड कंट्रोल स्टेशन्स, ओके, ज्याला आपण काय म्हणतो तर मास्टर कंट्रोल स्टेशन त्याला म्हणतात. आणि 5 मॉनिटर स्टेशन्स असतात जे की काय करतात, विच कंट्रोल द GPS सॅटेलाइटचे पोझिशन्स अँड द सिग्नल इंटिग्रिटी. दिस स्टेशन्स ट्रॅक द सॅटेलाइट पोझिशन्स अँड मेक द ॲडजस्टमेंट टू एन्श्युअर देअर ॲक्युरसी अँड प्रॉपर फंक्शनिंग, ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हे आपण त्या ठिकाणी ओव्हरलुक करतो. एक्झामसाठी जे महत्त्वाचं असेल मी ते जे आहे ते मी तुम्हाला सांगत चालेल. फक्त कन्सेप्च्युअली GPS कसं काम करतं हे समजून घ्या. सगळ्याच गोष्टी एक्झामला येतात असं नाही, ओके. सो द कंट्रोल सेगमेंट जे आहे इट एन्श्युअर्स द कंटिन्यूड रिलायबिलिटी अँड ॲक्युरेसी ऑफ द GPS सिस्टम विच इज इसेन्शियल फॉर प्रिसाइज फार्मिंग ऑपरेशन सच एज ऑटो गायडन्स सिस्टम त्यामध्ये आहे, फील्ड मॅपिंग आहे आणि व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी आहे. हे एक नोट करून घ्या की कंट्रोल सेगमेंटला काय म्हणतात, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मॉनिटर स्टेशन. काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज द मॉनिटर स्टेशन. सो याच्यामधलं दुसऱ्या कंपोनंट येतो जो दॅट इज द युजर सेगमेंट, ज्याला म्हणतात रिसिव्हर्स अँड द इक्विपमेंट.
तर युजर सेगमेंट इट कन्सिस्ट ऑफ GPS रिसिवर्स इन्स्टॉल्ड ऑन द फार्म इक्विपमेंट. ओके, जे की आपले ट्रॅक्टर्स असतील, कंबाईन हार्वेस्टर्स असतील, स्प्रेयर असतील, त्याच्यावरती बेसिकली काय GPS रिसिवर इन्स्टॉल केलेले असतात, त्यालाच म्हणतो आपण युजर सेगमेंट. दिस रिसिवर्स काय करतात, दे पिकअप द सिग्नल्स ट्रान्समिटेड बाय द GPS सॅटेलाइट्स आणि कॅल्क्युलेट करतात प्रिसाइज लोकेशन ऑफ द इक्विपमेंट इन रिअल टाईम. सो जे की GPS रिसिवर्स आहेत ऑन द फार्मिंग मशिनरी, so it interprets the satellite signals and provides accurate location data, allowing for the automation and the precise control of the farm equipment. So this crucial task जे आहे such as the field mapping, auto steering and variable rate applications या ठिकाणी याचा वापर केला जातो. इंटरकनेक्शन बघा याच्यामध्ये, द स्पेस सेगमेंट जो आहे इट प्रोव्हाइड सिग्नल्स, द कंट्रोल सेगमेंट इन्शुअर सिग्नलची ॲक्युरसी. ओके, अँड द युजर सेगमेंट इंटरप्रेट्स द सिग्नल्स टू डिलिव्हर द पोझिशनिंग इन्फॉर्मेशन. हे जे लाईन आहे ही पूर्णपणे त्या ठिकाणी तुम्ही नोट करून घ्या. ठीक आहे. टुगेदर दे मेक द GPS अ हायली रिलेबल ग्लोबल नॅव्हिगेशन सिस्टम. ठीक आहे. तर इथे काय दिलं आहे बघा, जो की स्पेसचा सेगमेंट आहे तर तो काय करतो, सिग्नल प्रोव्हाइड करतो. ओके, इट प्रोव्हाइड सिग्नल्स. कंट्रोल सेगमेंट काय करतो, तो सिग्नलची ॲक्युरसी देतो. आणि युजर सेगमेंट जो आहे राईट, म्हणजे जे की GPS तुमच्या ट्रॅक्टरवर इन्स्टॉल केलेलं असतं ते इंटरप्रेट करतं सिग्नल्स टू डिलिव्हर पोझिशनिंग इन्फॉर्मेशन. तर त्याची एक्झॅक्टली जी पोझिशन आहे ते देण्याचं काम कोण करतं, ते युजर सेगमेंट देत असतं. सो इथे बघा यांनी दिलेलं स्पेस सेगमेंट आहे राईट. देन दिस इज द ग्राउंड अँटिना इथे दिला आहे राईट. हे मास्टर कंट्रोल स्टेशन आहे, मॉनिटर स्टेशन्स आहेत राईट. दिस इज द युजर सेगमेंट. युजर सेगमेंट म्हणजे या प्लेनवरती काय GPS त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे. सो GPSची वर्किंग प्रोसिजर जर का आपण बघितली तर सॅटेलाइट्स काय करतात, ट्रान्समिट करतात सिग्नल्स. सो GPS सॅटेलाइट्स जे आहे ऑर्बिट द अर्थ अँड कॉन्स्टंटली ब्रॉडकास्ट करत असतात सिग्नल्स कंटेनिंग देअर लोकेशन अँड टाईम द सिग्नल वॉज सेंट. सो रिसिव्हर काय करतं, कॅप्चर करतं सिग्नलला. त्यानंतर देर इज अ ट्रायंग्युलेशन मेथड. ओके, ट्रायंग्युलेशन म्हणजे काय की जो रिसिव्हर असतो तो कॅल्क्युलेट करतो डिस्टन्स टू ईच सॅटेलाइट बेस्ड ऑन द टाईम इट टूक फॉर द सिग्नल्स टू अराईव्ह. म्हणजे बघा इथे एक काय आहे, हा एक सॅटेलाइट आहे. ओके, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, इकडे एक आहे. तर हे काय, हे सगळं सॅटेलाइट आहे. आणि इथे जर का एक पर्सन ग्राउंड सरफेसवरती उभा आहे तर हा सॅटेलाइट काय करेल, स्वतःपासूनचा डिस्टन्स कॅल्क्युलेट करेल किती आहे या माणसाचा. हा सॅटेलाइट याचा कॅल्क्युलेट करेल, हा याचा करेल राईट. सो असे जे प्रत्येकाचे असे लोकेशन त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करतात. आणि या सगळ्यांचा जो काही मिक्स जो डेटा आहे तो सगळा प्रपोर्शनेटली त्या ठिकाणी इव्हॅल्युएट झाल्यानंतर ते एक्झॅक्टली सांगू शकतात की एक्झॅक्टली हा माणूस उभा तरी कुठे राईट. एका सॅटेलाइटने आपण सांगू शकत नाही की एक्झॅक्टली माणूस कुठे उभा आहे, किती दूर आहे, किती जवळ आहे राईट. सो रिलेटिव्हिटी वगैरे सगळे जे की मेजरमेंट आहे ते सगळे असे मल्टिपल सॅटेलाइट, जेवढे जास्त सॅटेलाइट्स असतील वेगवेगळ्या जागेवरती प्रेझेंट असतील, वेगवेगळ्या अँगलने त्याची लोकेशन ट्रेस करतात, तेवढी जास्त काय असेल ती जी ॲक्युरसी आहे ती तेवढी जास्त आपल्याला मिळेल. ओके. सो पोझिशन कॅल्क्युलेशन केलं जातं युजिंग डेटा फ्रॉम द मल्टिपल सॅटेलाइट्स. बघा 1 2 3 4 5 असे मल्टिपल सॅटेलाइट्स आहे. द रिसिव्हर डिटरमाइन्स द प्रिसाइज लोकेशन, लॅटिट्यूड असेल, लॉन्जिट्यूड असेल, अल्टिट्यूड असेल राईट, थ्रू द ट्रायलॅटरेशन. देन द प्रोसेस हॅपन्स इन रिअल टाईममध्ये होते, प्रोव्हाइडिंग ॲक्युरेट पोझिशनिंग देते, नॅव्हिगेशन करता येईल अँड टायमिंग फॉर व्हेरियस ॲप्लिकेशन्स लाईक नॅव्हिगेशन असेल, मॅपिंग असेल आणि जिओ लोकेशन सर्व्हिसेस. या सगळ्यासाठीच काय आहे, या GPSचा वापर केला जातो. तर GPSमध्ये बेसिकली काही एरर्स पण त्या ठिकाणी येत असतात, दॅट इज इनॲक्युरसीज येतात इन पोझिशनिंगमध्ये. आणि ते कशामुळे येतात बघा, सॅटेलाइट क्लॉकचं त्या ठिकाणी एरर त्या ठिकाणी निर्माण होतो, ऑर्बिटल एरर्स त्या ठिकाणी असतात, ॲटमॉस्फिअरिक काही डिलेज असू शकतात राईट. की जसं की आयनोस्फिअर आहे, आयनोस्फिअरमुळे काय होतं, सिग्नलमध्ये काय होतं, डिले होतं ड्यू टू द चार्ज पार्टिकल्स प्रेझेंट इन द आयनोस्फिअर. देन वी हॅव द मल्टीपाथ एरर्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. देन रिसिव्हर नॉईज अँड अँटिनामध्ये काही एरर असू शकतात राईट. देन द सिलेक्टिव्ह अवेलेबिलिटी आहे, ज्याला हिस्टॉरिकली म्हणतो की प्रिव्हियसली काय करायचे, इंटेन्शनल म्हणजे काय मुद्दामून काही एरर जे आहे ते इंट्रोड्यूस केल्या जायचे फॉर सिक्युरिटी पर्पज. ओके. आणि हे काय झालं, इट वॉज लेटर डिस्कंटिन्यूड इन 2000 इयर्स फॉर सिव्हिलियन यूज. देन सॅटेलाइट जिओमेट्री जे आहे तर त्याच्यामुळे पण काही एरर राहू शकतात राईट. पुअर सॅटेलाइट जिओमेट्री असेल, क्लस्टर्ड सॅटेलाइट्स असतील की एकाच जागेवर जर खूप जास्त सॅटेलाइट्स क्लस्टर झाले त्याच्यामुळे काय आता पोझिशनिंगची ॲक्युरसी जाते राईट. कारण की ॲक्युरसी पाहिजे असेल तर सॅटेलाइट खूप दूर दूर पाहिजे आणि वेगवेगळ्या जागेवरून त्याचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे. एकाच जागेवर खूप सॅटेलाइट असले तरी त्याच्यामध्ये एरर येऊ शकतो.
सो सिग्नल ऑब्स्ट्रक्शन्स असू शकतात, ह्युमन अँड सॉफ्टवेअर एरर असू शकतात, रिलेटिव्हिटी इफेक्ट असू शकते. देन मिटिगेशन टेक्निक्स. आता हे जे एरर्स आहेत याला कमी कसं केलं जाऊ शकतं, तर DGPS जो आहे, डिफरन्शियल GPS सिस्टम जे आहे ते काय करतं, एररला करेक्ट करतं युजिंग द ग्राउंड बेस्ड रेफरन्स स्टेशन्स. देन SBAS आहे, म्हणजे सॅटेलाइट बेस्ड ऑर्ग्युमेंटेशन सिस्टम्स आहेत, ते त्याच्यामध्ये काही करेक्शन्स प्रोव्हाइड करतात. इम्प्रूव्ड रिसिव्हर्स आहेत आणि मल्टी फ्रिक्वेन्सी सिग्नल्स जे आहेत ते पण इम्प्रूव्ह करतात टू रिड्यूस द ॲटमॉस्फिअरिक जे की डिले होतो तो एरर त्या ठिकाणी रिड्यूस करतात. देन याच्यामधला जो डिफरन्शियल GPS ज्याला आपण म्हणतो DGPS, तर हे काय आहे, इट इज अन एनहान्स्ड व्हर्जन आहे, इम्प्रूव्ड व्हर्जन आहे GPS सिस्टमचं, जे काय करतं ॲक्युरसी जी आहे लोकेशनची ती इम्प्रूव्ह करतं युजिंग द करेक्शन सिग्नल्स. याच्यामध्ये रेफरन्स स्टेशन जो आहे, तर ग्राउंड बेस्ड रेफरन्स स्टेशन जो आहे इथे सेटअप केला जातो ॲट अ नोन फिक्स्ड लोकेशन, ज्याच्यामध्ये काय होतं, इट रिसीव्ह GPS सिग्नल जस्ट लाईक एनी अदर रेग्युलर GPS रिसिव्हर. त्यानंतर एरर कॅल्क्युलेशन इथे केलं जातं. सो द रेफरन्स स्टेशन जे आहेत इट कम्पेअर्स द सॅटेलाइट सिग्नल्स एक्सपेक्टेड पोझिशन, ठीक आहे, जो की ज्याला म्हणतो आपण नोन लोकेशन, विथ द पोझिशन डिटरमाइंड बाय द GPS सिग्नल्स, कॅल्क्युलेटिंग द एरर कॉज्ड बाय फॅक्टर्स लाईक ॲटमॉस्फिअरिक कंडिशन अँड सॅटेलाइट क्लॉक ड्रिफ्ट. तर याचं जे आहे जे की रेफरन्स स्टेशन आहे ते ऑफकोर्स जमिनीवरती एक याचं रेफरन्स स्टेशन असल्यामुळे काय होतं, याची ॲक्युरेसी जी आहे ती कम्पेअर केल्या जाते विथ दी सॅटेलाइट्स इन द स्काय. आणि त्याच्या जे की ॲक्युरेटली जे आहेत त्या सगळे सॅटेलाइट्स जे आहेत, म्हणजे एअरमध्ये जे की सॅटेलाइट्स आहेत मल्टिपल, इथे सपोज एक माणूस उभा आहे, याची आपल्याला लोकेशन फाइंड आउट करायची आहे आणि त्यासोबतच एक ग्राउंड स्टेशन पण त्या ठिकाणी प्रेझेंट आहे, ठीक आहे. तर यांच्या कंपॅरिझनमध्ये जे आहे ती लोकेशन एक्झॅक्टली ट्रेस आउट करण्याचं काम करतं आणि एरर्स कमी होतात. सो करेक्शन सिग्नल त्या ठिकाणी असतात. द स्टेशन ब्रॉडकास्ट द कॅल्क्युलेटेड एरर ॲज अ करेक्शन सिग्नल टू द नियर बाय GPS रिसिव्हर्स वाया रेडिओ ऑर द इंटरनेट. त्यामुळे काय होतं, इम्प्रूव्ड बेसिकली आपल्याला ॲक्युरेसी त्या ठिकाणी मिळते, अप टू अ फ्यू सेंटीमीटर्सपर्यंत पण याची ॲक्युरेसी आपल्याला मिळत असते. सो देन द नेक्स्ट वन वी हॅव दॅट इज द नवस्टार GPS. नवस्टार GPS एक काय आहे, दॅट इज द नॅव्हिगेशन सॅटेलाइट टायमिंग अँड रेंजिंग. ओके, याचं नोट करून घ्या. नवस्टार म्हणजे काय, याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, हे एक्झामला आपण विचारलं जाऊ शकतं. नॅव्हिगेशन सॅटेलाइट टायमिंग अँड रेंजिंग ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. ओके, सो इट इज बेसिकली अ सॅटेलाइट बेस्ड नॅव्हिगेशन सिस्टम आहे, डेव्हलप्ड अँड मेंटेन बाय द युनायटेड स्टेट्स एअरफोर्स जे आहे USAF यांनी ते तयार केलेलं आहे. इट प्रोव्हाइड्स ॲक्युरेट पोझिशनिंग, नॅव्हिगेशन अँड टायमिंग सर्व्हिसेस वर्ल्ड वाईड. याला म्हणतात PNT सर्व्हिसेस. PNT म्हणजे काय, पोझिशनिंग, नॅव्हिगेशन अँड टायमिंग सर्व्हिसेस, PNT सर्व्हिसेस. की फीचर्स याच्यामध्ये बघा, सॅटेलाइटचं बेसिकली काय कॉन्स्टिलेशन आहे, ऑपरेट्स विथ मिनिमम ऑफ 24 सॅटेलाइट इथे असतात इन मीडियम अर्थ ऑर्बिटमध्ये हे सॅटेलाइट सगळे पोझिशन्ड आहेत. सॅटेलाइट्स असे अरेंज केलेले की इन 6 ऑर्बिटल प्लेन्समध्ये आहेत, इन्शुरिंग ग्लोबल कव्हरेज त्याच्यामुळे मिळतं, जगभरामध्ये कुठलीही लोकेशन ते ट्रेस आउट करू शकतात. देन ग्लोबल कव्हरेज बघा, प्रोव्हाइड्स कंटिन्युअस रिअल टाईम लोकेशन अँड टाईम डेटा अक्रॉस द ग्लोब. देन नवस्टार GPSमध्येच बघा ड्युअल यूज सिस्टम त्या ठिकाणी प्लेस्ड आहे, जसं की मिलिटरी ॲप्लिकेशनसाठी आहे, सिव्हिलियन ॲप्लिकेशनसाठी पण आहे आणि मॅनेजमेंटसाठी पण त्या ठिकाणी आहे. सो मिलिटरी ॲप्लिकेशनसाठी बघा, यूज फॉर प्रिसिजन टार्गेटिंग, नॅव्हिगेशन अँड सिक्युअर कम्युनिकेशन इन डिफेन्स ऑपरेशन्स. सिव्हिलियन ॲप्लिकेशन बघा, इट इज फॉर पब्लिक यूज इन फील्ड लाईक ट्रान्सपोर्टेशन, मॅपिंग, ॲग्रिकल्चर अँड टेलिकम्युनिकेशन्स. मॅनेजमेंटमध्ये हा जो सिस्टम आहे इट इज ऑपरेटेड बाय युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स विथ द USAF इनिशियली डेव्हलपिंग अँड लॉन्चिंग द सॅटेलाइट्स. तर मिलिटरी ॲप्लिकेशन आणि सिव्हिलियन ॲप्लिकेशनसाठी याची जी ॲक्युरेसी आहे ती व्हॅरी करते. फॉर मिलिटरी इट इज मच ॲक्युरेट. सो नवस्टार GPSमधलं जे की ऑपरेशन जर का आपण बघितलं तर द सॅटेलाइट्स काय करतात, इट ट्रान्समिट्स कोडेड सिग्नल्स त्या ठिकाणी ट्रान्समिट करतात, कंटेनिंग प्रिसाईज टायमिंग आहे, लोकेशन डेटा आहे. आणि ग्राउंड कंट्रोल जे की स्टेशन्स असतील ते काय करतात, मॉनिटर करतात आणि मॅनेज करतात सॅटेलाइट ऑर्बिट्स अँड द सिस्टम हेल्थ. आता जे की युजर रिसिव्हर असतील, ओके, दे कॅल्क्युलेट देअर पोझिशन बाय प्रोसेसिंग सिग्नल्स फ्रॉम ॲटलिस्ट 4 सॅटेलाइट्स युजिंग ट्रायलॅटरेशन. तर कमीत कमी एका जर का तुम्हाला व्यक्तीची जर का लोकेशन और सरफेसवरती फाइंड आउट करायची असेल तर कमीत कमी तुम्हाला 4 सॅटेलाइटची गरज पडते. किती? 4. ठीक आहे. तर दिस 4 सॅटेलाइटच्या मदतीने आपण काय करतो, इझिली जे आहे ॲक्युरेट लोकेशन फाइंड आउट करू शकतो. याचे ॲडव्हान्टेजेस बघा, हे कसं हायली रिलायबल आहे, रोबस्ट आहे फॉर मिलिटरी अँड सिव्हिलियन यूज, बॅकबोन ऑफ मॉडर्न नेव्हिगेशन सिस्टम ग्लोबली. तर नवस्टार GPS काय सध्याचं सगळ्यात मेन बॅकबोन आहे फॉर मॉडर्न नॅव्हिगेशन सिस्टम.
देन हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स याचं जर बघितलं तर इट इज कन्सेव्ड इन 1970s, बिकम फुल्ली ऑपरेशनल इन 1993 अँड रिमेन्स क्रिटिकल कंपोनंट ऑफ ग्लोबल नॅव्हिगेशन सिस्टम अँड टायमिंग इन्फ्रास्ट्रक्चर. की ॲप्लिकेशन जर का याचे जर बघितले आपण ॲग्रिकल्चरमध्ये प्रिसिजन फार्मिंग आहे, फील्ड मॅपिंग आहे, यील्ड मॉनिटरिंग, व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी, ऑटो गायडन्स सिस्टम, इरिगेशन मॅनेजमेंट, पेस्ट अँड डिसीज मॉनिटरिंग, सगळीकडे याचा वापर केला जातो. देन हे इथेच दिले बघा, फील्ड मॅपिंगमध्ये कसं केलं जातं तर GPS काय करतं, अलाव करतं फार्मर्स टू क्रिएट हायली ॲक्युरेट मॅप्स त्या ठिकाणी इन द फील्ड विच आर इसेन्शियल फॉर अंडरस्टँडिंग द फील्ड व्हेरिएबिलिटी. त्यामध्ये मग त्या ठिकाणी सॉईल्सचं प्रॉपर्टीज मॅपिंग केलं जातं, क्रॉप यील्ड, इलिव्हेशन किती आहे, मॉइश्चर लेवल किती आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी जे आहेत ते आपण मॅपिंग करू शकतो. देन ऑटो स्टिअरिंग अँड गायडन्स सिस्टममध्ये बघा काय आहे की GPS जर अनेबल्ड जर असेल तर ते ऑटो गायडन्स सिस्टम जे असेल, जसं की ट्रॅक्टर्स असतील, हार्वेस्टर्स, स्प्रेयर्स असतील किंवा दुसरे फार्म मशिनरी असेल, ते इझिली काय करतं, ऑटोमॅटिकली नॅव्हिगेट करू शकतं फील्डला ऑटोनॉमसली विथ हाय प्रिसिजन. देन ही जी सिस्टम आहे हे काय करतं, ॲडजस्ट करतं मशिनरीचं स्टिअरिंग ऑटोमॅटिकली टू फॉलो प्री डिटरमाइंड पाथ बेस्ड ऑन द GPS कॉर्डिनेट्स. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो की ड्रायव्हरलेस कार जशी असते, ओके, ड्रायव्हरलेस कार आहे, तर त्याच प्रकारे हे जे आहे तुम्हाला शेतामध्ये काम करून देऊ शकतं. स्वतःच्या मनाने काय करतं ते स्टिअरिंग जे आहे ते त्या ठिकाणी ड्राईव्ह ऑन करू शकतं. सो दिस रिड्युसेस द ओव्हरलॅप अँड गॅप जे असतील बिटवीन द फील्ड ऑपरेशन्स, एन्श्युरिंग द रिसोर्सेस लाईक सीड्स, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड जे आहेत ते काय मॅक्झिमम इफिशियन्सीने त्या ठिकाणी अप्लाय केल्या जातील. त्यानंतर फ्युएल कन्झम्पशन पण रिड्यूस होईल, मॅन्युअल लेबरची गरज कमी होईल, इम्प्रूव्ड कॉस्ट इफेक्टिव्हनेस अँड प्रोडक्टिव्हिटी त्या ठिकाणी वाढेल. व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी, राईट, तर VRT हे काय मेनच आहे कंपोनंट ऑफ द प्रिसिजन फार्मिंग. सो GPS काय करतं, व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजीला अनेबल करतं. इट सपोर्ट्स इट यूज विच अलाउज प्रिसाइज ॲप्लिकेशन ऑफ इनपुट्स, फर्टिलायझर, सीड्स, पेस्टिसाइड, हे सगळ्यांचं काय करतं, व्हेरिएबल रेटवरती ॲप्लिकेशन करायला मदत करतं इन द फील्ड ऑन द रिअल टाईम डेटा फ्रॉम द GPS अँड अदर सेन्सर्स बाय अवॉइडिंग द ओव्हर ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर्स ऑर दिस पेस्टिसाइड्स. सो यील्ड मॅपिंग अँड मॉनिटरिंग आपण बघितलं होतं. देन वी हॅड गायडेड स्प्रेइंग. सो गायडेड स्प्रेइंगमध्ये बघा GPS टेक्नॉलॉजी काय आहे, इट इज यूज्ड इन प्रिसिजन स्प्रेइंग सिस्टम्स टू गाईड स्प्रेयर्स अक्रॉस द फील्ड. आता गायडेड स्प्रेइंगमध्ये बघा ड्रोन्स जे आहेत, तर ड्रोनचा वापर काय केला जातो, ऑटोमॅटिक स्प्रेइंगसाठी पण केला जातो, ऑटोमेटेड सिस्टममध्ये केला जातो. की एकदा एका फील्डचं काय केलं जातं, एखाद्या फील्डवरती ड्रोन त्या ठिकाणी नेऊन कॉर्नरला जरी आपण ठेवला आणि त्याला एकदा कॉर्नर जर का आखून दिले तर तो ड्रोन काय करतो, नंतर ऑटोमॅटिक फ्लाईट घेतो आणि पूर्ण जे आहे तुम्हाला स्प्रेइंग करून देतो. ठीक आहे, विदिन जवळपास 7 मिनिट्समध्ये काय आहे 1 एकरेज जे एरिया आहे त्याचं स्प्रेइंग तो करून देतो. ठीक आहे, तर व्हेरी फास्ट त्या ठिकाणी ड्रोनचं त्या ठिकाणी काम असतं. सो इट कॅन गाईड स्प्रेयर्स अक्रॉस द फील्ड एन्श्युरिंग दॅट द पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड ऑर फर्टिलायझर्स आर अप्लाइड स्पेसिफिक अँड ॲट टार्गेटेड एरियाज. GPS एन्श्योर करतं स्प्रेयर फॉलोज अ ऑप्टिमल पाथ अँड दॅट नो एरिया इज लेफ्ट अनस्प्रेड ऑर ओव्हरस्प्रेड. Then this reduces the amount of chemical used, minimizing waste and environmental impact, maintaining effective pest and weed control. Precise जे की इरिगेशन त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं. सो GPS जे आहे इट इज यूज्ड इन कॉन्ज्युगेशन विथ द सॉइल मॉइश्चर सेन्सर्स अँड वेदर डेटा टू गाईड इरिगेशन सिस्टम, एन्श्युरिंग वॉटर इज अप्लाइड प्रिसाइजली वेअर अँड वेन इट इज निडेड. आता GPS जे की कॉर्डिनेट्स आहेत, ओके, म्हणजे जे की सपोज 69 डिग्री, 50 मिनिट्स, 49 सेकंड्स असे जे की लॅटिट्यूड, नॉर्थ, साऊथ वगैरे जे काही असेल, तर हे जे की लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड येत असतात तर हे कॉर्डिनेट्स असतात. हे काय आहेत, दीज आर द GPS कॉर्डिनेट्स. हे काय करतात, इट हेल्प्स टू एन्श्युअर द इरिगेशन सिस्टम्स कवर करेक्ट एरियाज इन अ फील्ड. सो हे जे की GPS होतं याचं इथपर्यंत त्या ठिकाणी आपण एंड आउट करत आहोत. पण आपण लेक्चर जे आहे पुढे अजून कंटिन्यू करतोय. ठीक आहे, तर याच्या पुढचं जे आपलं लेक्चर असणार आहे, so that will be of image interpretation, crop simulation models, STCR approach for precision agriculture and nanotechnology. अगदी छोटे छोटे कन्सेप्ट त्या ठिकाणी आहेत. सो आपण याला काय करूया, लवकर वाइंड अप करूया. सो इमेज इंटरप्रिटेशन. आता मला सांगा, सगळ्यात पहिले आपण ज्यावेळेस एखादा फोटो काढतो, राईट, एखादा आपण आपला स्वतःचा छान प्रकारे एक फोटो काढतो, त्यावेळेस आपण तो डायरेक्ट अपलोड करत नाही. आपण खूप हुशार आहोत, राईट. आपण काय करतो, आपण त्याला जातो एडिटिंग, राईट. एडिटिंगचं एक ऑप्शनमध्ये आपण जातो, मग त्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी दिसतात, राईट, की
आपण काय करतो मग त्याच्यामध्ये ब्राईटनेस, ठीक आहे, ब्राईटनेस असतो, कॉन्ट्रास्ट एक असतो, ठीक आहे, त्यानंतर एज इफेक्ट एक असतो. ओके, अजून कोणकोणता असतो? इंस्टाग्रामवरती तर अजून खूप सारे आपल्याला असे इफेक्ट त्याच्यावरती दिसतात. तर आपण या सगळ्यांचा वापर करून आपण आपलं नॅचरल इमेज जे आहे ते एकदम हिरो आणि हिरोईनसारखं तयार करतो, राईट. आणि मग त्या ठिकाणी आपण इंस्टाग्रामला पोस्ट करतो. सो बेसिकली काय आहे तर इमेज इंटरप्रिटेशन जे आहे, तुम्ही जर का हे सगळं कुठाने करत असाल तर ऑफकोर्स तुम्हाला इथून पुढचं समजायला अगदी सोपं जाणार आहे. सो इमेजचं इंटरप्रिटेशन करताना बघा, एरियल फोटोग्राफ्स जे आहेत दिस ॲज वेल ॲज द इमेजरी ऑप्टेन बाय द रिमोट सेन्सिंग युजिंग एअरक्राफ्ट, स्पेसक्राफ्ट, इथून जिथून कुठून प्लॅटफॉर्मवरून आपण याचा फोटो घेतो, तर याची ॲप्लिकेबिलिटी आपण वेगवेगळ्या फील्डमध्ये करत असतो. सो इमेज इंटरप्रिटेशन काय आहे, इट इज डिफाईन्ड ॲज द ॲक्ट ऑफ एक्झामिनिंग द इमेजेस, ठीक आहे. ते इमेजला काय करतो आपण, एक्झामाइन करतो टू आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट्स अँड जज देअर सिग्निफिकन्स बाय कन्सिडरिंग देअर लोकेशन्स. An interpreter studies remotely sensed data and attempts through logical process to detect, identify, measure and evaluate the significance of environmental and cultural objects, pattern and spatial relationship. तर कुठला एक इमेज आला तर त्याचे जे की आपल्याला आयडेंटिफाय करायचं असतं, राईट. की आता सपोज तुम्ही जो की सॅटेलाईट आहे त्याने हा फोटो त्या ठिकाणी घेतला, राईट. हा जो आहे हा अर्थ सरफेसचा त्या ठिकाणी फोटो आहे. सो त्याला म्हणतो आपण टोपोग्राफिकल मॅप. सो दिस इज द ओरिजिनल इमेज, ठीक आहे. त्याचं प्री प्रोसेसिंग त्या ठिकाणी केलं जातं, राईट. त्याच्यामध्ये त्यानंतर इमेज इंटरप्रिटेशन अँड वेक्टरायझेशन केलं जातं. त्याच्यामधलं ग्राउंड ट्रूथ डेटा जो डेटा आहे तो त्या ठिकाणी कलेक्ट केला जातो, की बघा हे हिरवं म्हणजे काय असेल, दीज आर द फार्म्स, किंवा इथे काय व्हेजिटेशन त्या ठिकाणी चांगले आहे. जिथं ब्राऊन कलरचं हे काय आहे, दिस मे बी द माउंटेन्स, राईट, तर उंचावरती आहे. तर हे अशा प्रकारे सगळे जे काही फीचर्स आहेत, सॉईल युनिट्स अँड इरोजन फीचर्स आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्रीज आहेत, तर हे सगळे जे आहे हे कॅल्क्युलेट केलं जातं, राईट. त्यानंतर त्याच्यामधून जो आहे थिमॅटिक मॅप्स जे आहे मग ते त्या ठिकाणी आपण प्रिपेअर करू शकतो ॲज पर आर डेटा रिक्वायर्ड. सो इलिमेंट जर का आपण बघितले ऑफ इमेज इंटरप्रिटेशन, ऑर्डर अँड मेथड ऑफ सर्च जर का आपण बघितलं तर लोकेशन आहे, त्यामध्ये टोन असेल, कलर असेल. मी जे म्हणलं ना तुम्हाला, आपण जे की आपली इमेज एडिटिंग करत असतो, राईट, इमेज एडिटिंग आपण करत असतो, तर त्यामध्ये काय आहे, टोन, कलर आहे, त्यानंतर साईज, शेप, टेक्स्चर आपण चेंज करू शकतो, पॅटर्न, शॅडो, हाईट, डेप्थ, व्हॉल्यूम, स्लोप, ॲस्पेक्ट, त्यानंतर साईट, सिच्युएशन, असोसिएशन, यूज ऑफ कोलॅटरल डेटा, कन्व्हर्जन्स ऑफ एव्हिडन्स, यूज ऑफ मल्टिपल कन्सेप्ट. तर हे जे काही आहेत हे वेगवेगळे आपण काय करतो, अरेंजमेंट्स त्या ठिकाणी त्या डेटाचे करत असतो, त्या पर्टिक्युलर इमेजचे आपण करू शकतो. ओके, तर ते कसे असतात ते आपण इथून पुढे बघूया. तर याचे जे की इलिमेंट्स असतात ऑफ व्हिज्युअल इंटरप्रिटेशनचे, त्यामध्ये पहिला येतो टोन ऑर कलर, राईट. आपल्या त्या ठिकाणी आपण फोटो एडिटिंगला घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये पण हा ऑप्शन येतो. सो टोन काय आहे, इट इज द रिलेटिव्ह ब्राईटनेस ऑफ ग्रे लेवल ऑन ब्लॅक अँड व्हाईट इमेज. तर टोन काय आहे हे नोट करून घ्या. इट इज द काय रिलेटिव्ह ब्राईटनेस आहे ऑफ ग्रे लेवल. ग्रे लेवल म्हणजे काय की ब्लॅक आणि व्हाईट इमेजचं जे की ब्राईटनेस आहे, रिलेटिव्ह ब्राईटनेस, ती त्या ठिकाणी मेंटेन करण्याचं काम हे टोन करत असतं. सो टोन इज अ मेजर ऑफ इंटेन्सिटी ऑफ द रिफ्लेक्टेड ऑर इमिटेड रेडिएशन. काय आहे टोन, काय आहे, इट इज द इंटेन्सिटी आहे ऑफ रिफ्लेक्टेड ऑर इमिटेड रेडिएशन ऑफ द ऑब्जेक्ट्स ऑफ द टेरेन. जेवढे लोअर रिफ्लेक्टेड ऑब्जेक्ट्स असतील ते ॲपियर रिलेटिव्हली डार्कर कलर, आणि खूप जास्त रिफ्लेक्शन करणारे ऑब्जेक्ट जे आहेत ते काय ब्राईट कलरमध्ये ॲपियर होतात. हे एक नोट करून घ्या. ही जी लाईन आहे की लोअर रिफ्लेक्टेड ऑब्जेक्ट जे असतात ते कसे ॲपियर होतात, दे ॲपियर रिलेटिव्हली डार्क, आणि हायली रिफ्लेक्टेड ऑब्जेक्ट जे असतील ते कसे असतील, ते त्या ठिकाणी ब्राईट कलरमध्ये आपल्याला ॲपियर होताना दिसतात. आता याच्या पुढचे जे फिगर आहे ते त्याच्यामध्ये बँड इमेज दाखवतं इन NIR, म्हणजे नियर इन्फ्रारेड रिजन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. रिव्हर्स डज नॉट रिफ्लेक्ट इन NIR रिजन. ओके, दस ॲपियर ब्लॅक अँड व्हेजिटेशन रिफ्लेक्ट्स ॲज मच ब्राईटर. बघा याच्यामध्ये दिलं आहे की हा जो फोटो आहे बघा, दॅट इज द सॅटेलाईट इमेज ऑफ एन एरिया. पहिली जी इमेज आहे दॅट इज द ग्रे स्केलची इमेज आहे, आणि दुसरं स्टँडर्ड FCC. तर यामध्ये बघा हा जो डार्कर कलरचा तुम्हाला दिसतोय, ओके, तर ती काय आहे, ती एक प्रकारे इथून काय जाते, नदी जाते, राईट. त्यामुळे इथे काय झालं, रिफ्लेक्शन कमी आहे, त्यामुळे ते काय होतं, ॲब्झॉर्बन्स जास्त आहे. आणि ज्याचं जास्त रिफ्लेक्टन्स आहे, म्हणजे या जे काही व्हेजिटेशनचं रिफ्लेक्टन्स जास्त आहे, तर याच्यामुळे हे कसं आहे, थोडंसं आपल्याला लाईटर कलरमध्ये दिसतंय, राईट. सो सेकंड वन इज द टेक्स्चर. टेक्स्चर काय आहे, सो टेक्स्चर ऑफ एन इमेज इट रेफर्स टू द फ्रिक्वेन्सी ऑफ द टोनल व्हेरिएशन.
की किती फ्रिक्वेंटली त्या ठिकाणी टोनमध्ये किती आहे व्हेरिएशन आहे त्या इमेजमध्ये. सो टेक्स्चर इज प्रोड्यूस बाय अन ॲग्रिगेट युनिट ऑफ फीचर्स विच मे बी टू स्मॉल असू शकतं ऑर टू बी क्लिअरली डिसर्न्ड इंडिव्हिज्युअली ऑन अन इमेज. सो इट डिपेंड्स अपॉन द शेप कसा आहे, साईज, पॅटर्न अँड शॅडो ऑफ द टेरेन फीचर्स. टेक्स्चर जो आहे इट इज ऑलवेज स्केल ऑर रिझोल्युशनवरती डिपेंडंट त्या ठिकाणी टेक्स्चर असतं. सेम रिफ्लेक्टेड जे की ऑब्जेक्ट्स असतात दे मे बी डिफरन्स इन टेक्स्चर हेल्प्स इन देअर आयडेंटिफिकेशन. आता इथे एक्झाम्पल दिले बघा की एक हाय रेझोल्युशन जर इमेज आपण घेतली एखाद्या ग्रासलँडची, ठीक आहे, म्हणजे HD मस्तपैकी आपण फोटो काढला एखाद्या ग्रासलँडचा अँड ट्री क्राऊंडचा. सो यांचं काय सिमिलर टोन आपल्याला दिसेल. ग्रासलँडचा तुम्ही हवेतनं जर फोटो काढला आणि झाडांचा जर का काढला तर त्याचा टोन कसं आहे सिमिलरच दिसेल, राईट. कलर त्याचा सेमच ग्रीन, डार्क ग्रीन कलर दिसेल. पण जो काही ग्रासलँड आहे तिथे कसं असेल, तिथे तुम्हाला स्मूथ टेक्स्चर दिसेल कम्पेअर्ड टू द ट्री. स्मूथ टेक्स्चर का दिसेल, कारण की जे की ग्रासेस तुम्हाला वरून दिसतील ना ते एकसारख्या हाईटचे असतात, राईट. पण जे की झाडं आपण जर का बघितले तर झाड कसं असतं, राईट. ही साईड कशी आहे, ही उंचावरती दिसेल, ही इथलं जे आहे थोडं खाली दिसेल, इकडची साईड थोडी खाली दिसेल, राईट. त्याच्यामुळे इलिव्हेशनमध्ये आपल्याला काय दिसेल, डिफरन्स दिसेल. सो त्याच्या या टेक्स्चरच्या बेसिसवरती पण आपण जे आहे ऑब्जेक्टचं आयडेंटिफिकेशन की हे ग्रासलँड आहे आणि हे ट्री आहे हे असं वेगवेगळं करू शकतो. स्मूथ टेक्स्चर जे आहे इट रेफर्स टू द लेस टोनल व्हेरिएशन अँड रफ टेक्स्चर जर का असेल तर ते काय सांगते, इट रेफर्स टू द अब्रप्ट टोनल व्हेरिएशन इन द इमेजरी ऑर द फोटोग्राफ. बघा आता हा जो यांनी फोटो दाखवला आहे हाय रेझोल्युशन इमेजचा, तर याच्यामध्ये डिफरंट टेक्स्चर दाखवत आहे की इकडे बघा हे जे आहेत ना हे काय दिसत आहेत, हे ट्रीज आहेत, राईट. आणि इकडचा हा जो एरिया आहे ना हा कसा आहे, दिस इज द ग्रासलँड एरिया, राईट. हा कसा प्लेन त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. देन नेक्स्ट वन वी हॅव दॅट इज द पॅटर्न. पॅटर्नमध्ये काय आहे बघा की इट रेफर्स टू द स्पेशियल अरेंजमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे स्पेसमध्ये जे की ऑब्जेक्ट्स आहेत ते कसे अरेंज केलेत, दॅट इज कॉल्ड एज द पॅटर्न. ऑब्जेक्ट जे असतात बोथ दे मे बी नॅचरल असतील, मॅनमेड असतील, त्यांना काय आहे एक प्रकारचा पॅटर्न आहे विच एड्स देअर रेकग्निशन. आता द रिपिटेशन ऑफ सर्टन जनरल फॉर्म ऑफ रिलेशनशिप्स इन टोन्स अँड टेक्स्चर इट विल क्रिएट अ पॅटर्न, राईट, विच इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द एलिमेंट इन इमेज इंटरप्रिटेशन. की सपोज जे प्लांट्स आहेत, राईट, ते कशा पॅटर्नमध्ये आहेत. सपोज आता हे कसं आहे, आपण एखादा त्या ठिकाणी फळाची जर का बाग लावली तर हे कसं झालं, दिस इज द रेक्टँग्युलर पॅटर्न, बरोबर. याची स्पेसिंग कशी आहे, दिस इज द रेक्टँग्युलरच्या पॅटर्नमध्ये आपण याला काय केलं आहे, सोईंग केलेली आहे, प्लांटिंग केली आहे. काही डायगोनल सिस्टीम पण असतात. इथे जर का अजून एक झाड असलं तर एका झालं मग हे झालं डायगोनल, राईट. तर हे जे की इंटरप्रिटेशन आहे ते हे पॅटर्न सिस्टीम पण करत असतं. देन वी हॅव द साईज. साईजमध्ये बघा साईज ऑफ द ऑब्जेक्ट ऑन इमेजेस मस्ट बी कन्सिडर्ड इन द कंटेक्स्ट ऑफ द इमेज स्केल ऑर द रिझोल्युशन. आता इट इज इम्पॉर्टंट टू ॲक्सेस द साईज ऑफ द टार्गेट रिलेटिव्ह टू अदर ऑब्जेक्ट्स. की एखादी वस्तू त्या ठिकाणी एखादं झाड समजा जे आहे हे खूप मोठं आहे कम्पेअर्ड टू एखादं छोटंसं त्या ठिकाणी प्लांट आहे, राईट. एका प्लांटपेक्षा हे ट्री मोठं आहे, कोणती गोष्ट मोठी आहे कोणती छोटी आहे, का मग एक मोठं माउंटेन आहे त्याच्या रिलेटिव्हनेसमध्ये. तर जी की साईज आहे ती बेसिकली रिलेटिव्हली ती पण आपण या सीनमध्ये जाणून घेऊ शकतो, राईट. सो क्विक ॲप्रॉक्सिमेशन ऑफ द टार्गेटची साईज इट कॅन बी मेक डायरेक्ट इंटरप्रिटेशन टू अन ॲप्रोप्रिएट रिझल्ट मोर क्विकली. मोस्ट मेजर पॅरामीटर्स काय असतात, मग साईज तुम्हाला डिटर्माइन करायची म्हणजे लेंथ आलं, विड्थ आली, पेरिमीटर आला, एरिया आला त्या पर्टिक्युलर याचा, आणि किंवा ओकेजनली आपण व्हॉल्यूम पण कन्सिडर करू शकतो. ओके, इथे एक्झाम्पल दिलं आहे बघा एक अजून की एक जर इंटरप्रिटर असेल, सो ही हॅड टू डिस्टिंग्विश झोन्स ऑफ लँड यूज अँड हॅड आयडेंटिफाईड अन एरिया विथ अ नंबर ऑफ बिल्डिंग्स इन इट. सर लार्ज बिल्डिंग्स काय आहे, सच अ फॅक्टरी, वेअर हाऊस, हे मोठे मोठे जे बिल्डिंग्स दिसतील हे काय सजेस्ट करेल की हे काय आहे कमर्शियल प्रॉपर्टी आहे. आणि जिथे छोट्या छोट्या बिल्डिंग्स असतील ते काय सांगेल इट इज लाईक अ रेसिडेन्शियल यूज. तर अशा प्रकारे डिटरमाइन करू शकतो आपण, राईट. आता हा बघा सॅटेलाईट व्ह्यू आहे एखाद्या शहराचा. तर जिथे जिथे तुम्हाला हे मोठे मोठे त्या ठिकाणी दिसतात, सो हे हा एरिया काय झाला, दिस इज ऑफ द कमर्शियल एंटिटी. आणि जे काही हे छोटे छोटे एरियाज दिसत आहेत छोटे छोटे, तर हे काय आहेत, दिस आर रेसिडेन्शियल एंटिटीज. शेप रेफर्स टू द जनरल फॉर्म. आता इट रेफर्स टू द जनरल फॉर्म, कॉन्फिगरेशन ऑर द आउटलाईन ऑफ अन इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट. शेप इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सिंगल फॅक्टर्स त्या ठिकाणी आहे फॉर रेकग्नायझिंग ऑब्जेक्ट फ्रॉम अन इमेज. कुठलंही ऑब्जेक्ट तुम्हाला जर का शोधायचं आहे, रेकग्नाइज करायचं आहे, तर ते आपण कशावरती शोधतो, तर त्या ठिकाणी आपण शेपवरती शोधतो, राईट.
की झाड जे आहे तर ते कसं दिसतं त्या ठिकाणी आपलं. आता हे तर आपण पुढून बघतो राईट. एरियल व्ह्यू जर का झाडाचा आपण बघितला तर ते ते समथिंग आपल्याला असं गोल 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 असं दिसतं राईट. तेच जर का एखादं घर असेल तर ते त्या ठिकाणी आपल्याला असं चौकोन दिसतं एरियल व्ह्यूमध्ये राईट. तर असे वेगवेगळ्या शेप्स त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. जर का नदी असेल तर ती डायरेक्ट आपल्याला अशी एक डार्क लाईन त्या ठिकाणी गेलेली दिसते. सो जनरल रेग्युलर शेप्स, स्क्वेअर्स, रेक्टँगल्स, सर्कल्स, साईन्स ऑफ मॅनमेड ऑब्जेक्ट्स, बिल्डिंग्स, रोड्स असतील, कल्टिवेटेड फील्ड्स असेल. वेरएज इरेग्युलर शेप्स जे असतात विथ नो डिस्टिंक्ट जॉमेट्रिकल पॅटर्न, जसे की रिव्हर असेल, फॉरेस्ट असेल, हे सगळे आपल्याला पॅटर्न त्या ठिकाणी बघायला मिळतं. सो इन जनरल केस ऑफ मिस इंटरप्रिटेशन इन बिटवीन रोड्स अँड ट्रेन लाईन. ठीक आहे, आता इथून रोड जातोय का ट्रेनची त्या ठिकाणी पटरी जाते, तर हे कसं बघणार, तर रोड्स जे आहेत दे कॅन हॅव शार्प टर्न्स. रस्त्याला काय असतं, शार्प टर्न्स असतात, जॉईंट्स असतात परपेंडिक्युलरली. पण रेल्वे लाईन्सला काय असतं, तसं काही नसतं राईट. त्या बेसिसवरती पण आपण तिथे जज करू शकतो. फ्रॉम द शेप ऑफ द फॉलोइंग इमेज इट कॅन बी इझिली सेट दॅट डार्क ब्लू कलर्ड काय आहे, एक प्रकारची रिव्हर आहे. आता बघा ही जी इमेज आहे याच्यामध्ये आपल्याला काय कळतं की ही जी आहे राईट, ही काय जाते, एक प्रकारे नदी जाते राईट. सो आणि हे बाकीचा आजूबाजूचा एरिया काय, इट इज लाईक अ माउंटेन टेरेन. शॅडो, शॅडो ऑफ ऑब्जेक्ट यूज्ड फॉर इंटरप्रिटेशन. आता बघा हा जो फोटो दाखवला आहे इथे एक त्या ठिकाणी झाड आहे आणि इकडच्या साईडनं मे बी सनलाईट त्याचा पडत असणार आहे, त्यामुळे त्याच्या ऑपोजिट साईडला जे आहे इकडे ही काय पडली, सावली त्या ठिकाणी पडलेली. सो शॅडो इज अ हेल्पफुल एलिमेंट इन अन इमेज इंटरप्रिटेशन. इट ऑल्सो क्रिएट्स डिफिकल्टीज फॉर सम ऑब्जेक्ट्स इन दर आयडेंटिफिकेशन. पण तरीसुद्धा याचं काय होतं, आपल्याला एक हेल्पफुल एलिमेंट आहे की इमेजची साईज किती आहे ते जाणून घेण्यासाठी. So knowing the time of photography, we can estimate the solar elevation, illumination, आणि त्यानुसार it will help in the height estimation of the objects. The outline or the shape of the shadow affords an impression of the profile view of objects. Shadow is also useful for the enhancing the topography. Then eighth one we have, that is the association. Association refers to the occurrence of certain features in relation to the other objects in an imagery. आता अर्बन एरियामध्ये बघा एक स्मूथ व्हेजिटेशन पॅटर्न जो आहे तो आपल्याला दिसतो, तर त्याच्यामुळे काय इट विल रेफर टू अ प्लेग्राऊंड असेल किंवा ग्रासलँड असेल, नॉट अन ॲग्रिकल्चरल लँड. आता बघा ही काय एक फोटो आहे, ओके, अर्बन एरियामधला फोटो आहे राईट. इथे आजूबाजूला खूप सारे घरं आहेत, कॉलनीज आहेत राईट. आणि याच्यामध्ये हा काय आपल्याला एक ओपन स्पेस आपल्याला हा दिसतोय, हा एक आहे, त्यानंतर हा एक आहे. तर याला आपण काय म्हणणार, हे शेत आहे का, तर नाही, हे काय आहे, एक प्रकारे गार्डन्स आहेत राईट. तर त्याच्यामुळे ॲसोसिएशनच्या अनुसार आपण याला आयडेंटिफाय करू शकतो की नेमकं हे काय असू शकतं राईट. हाच जर का फोटो आपल्याला थोडंसं ग्रामीण भागामधला असता तर आपण काय म्हणू शकलो असतो की हे काय आहे, शेत आहे बाबा. पण इथे आपल्याला सरळ सरळ दिसतंय की आजूबाजूला काय आहे, खूप जास्त दाटवाट वस्ती आहे. याचा अर्थ काय असेल, एक अंदाज बांधला जाऊ शकतो की हे काय आहे, एक ओपन प्लेग्राऊंड आहे किंवा ग्रासलँड एरिया त्या ठिकाणी आहे राईट. सो साईट refers to a topographic or geographical location. It is an also important element in image interpretation where objects are not clearly identified using previous elements. इथे बघा अ व्हेरी हाय रिफ्लेक्टन्स फीचर जो आहे इन हिमालयामध्ये जर का असेल, हिमालयाच्या व्हॅलीमध्ये, इट मे बी स्नो ऑर क्लाउड. पण केरलामध्ये हाच जर का फोटो जर काढला तर तो स्नो नाही राहू शकत, बरोबर आहे. कारण की साईट कोणती आहे त्यानुसार. पण आपण केरलामध्ये फोटो काढतोय राईट, हा फोटो कोणत्या एरियाचा आहे का, मग काश्मीरमधला आहे, ओके. सपोज हे एक डोंगर काश्मीरमधलं आहे आणि हे केरलामधलं आहे, ठीक आहे. आता दोघांवरती काय, याच्यावरती काय दिसलं, काश्मीरमध्ये ऑफकोर्स बर्फ पडतो, स्नो पडतो, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे याचा रिफ्लेक्टन्स काय आहे, खूप जास्त हाय जर का असेल असं सॅटेलाईटने शोधलं. पण तेच केरलामध्ये जर का बघितलं आणि तसंच जर का सेम रिफ्लेक्टन्स आपल्याला दिसलं, पण आपल्याला आता हे काय असेल, इथे थोडं कॉमन सेन्स लावा लागतो की केरलामध्ये स्नो तर पडत नाही, मग हे काय असू शकतं. कदाचित त्याच्यावरती काय असेल, सोलार पॅनल्स बसवलेले असू शकतात. तुम्ही जर सोलार पॅनल्सला खूप जास्त उंचावरून जर बघितलं तर ते एक प्रकारे खूप जास्त रिफ्लेक्ट करताना तुम्हाला दिसतात, ठीक आहे. त्यामुळे काय होतं की रिफ्लेक्टन्समुळे ते एक प्रकारे काहीतरी मोठं धरणच आहे, एखादा तलाव आहे असं दिसतं, किंवा मग एखादा स्नो पडलेला आहे असं ते दिसतं ड्यू टू द हाय रिफ्लेक्टन्स. त्यामुळे साईट कशी आहे त्याच्या रिलेटिव्हनेसमध्ये पण आपल्याला इमेज इंटरप्रिटेशन करावं लागतं. सो फॅक्टर्स गव्हर्निंग द क्वालिटी ऑफ इमेज, तर कशा क्वालिटीची इमेज आहे. सो इन ॲडिशन टू इनरंट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अन ऑब्जेक्ट इट सेल्फ, फॉलोइंग फॅक्टर्स जे आहे ते इमेजची क्वालिटी इन्फ्लुएन्स करतात. सेन्सरचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत, जसे की फिल्म टाईप कसे आहेत, डिजिटल सिस्टम्स कसे आहेत,
सीझन ऑफ इयर कोणता आहे, टाईम ऑफ डे कोणता आहे, सकाळ आहे, दुपार आहे, संध्याकाळ आहे, कधी त्याचा फोटो काढला गेलेला आहे, त्यानुसार पण जो आहे त्याची क्वालिटी व्हॅरी करते. ॲटमॉस्फिअरिक इफेक्ट कसे होते, राईट, फॉगी कंडिशन होतं का, राईट. तर त्यानंतर रिझोल्युशन ऑफ द इमेजिंग सिस्टम अँड द स्केल, त्यानंतर इमेज मोशनमध्ये होती का, फोटो काढताना तो जे की ऑब्जेक्टवरनं आपण प्लॅटफॉर्मवरनं फोटो काढला तो जर मोशनमध्ये असेल तर त्यावेळेस काय होतं, थोडं ब्लर्ड त्या ठिकाणी फोटो निघू शकतो. तर असे खूप सारे फॅक्टर्स आहेत जे तुम्हाला क्वालिटी ऑफ इमेज जे आहे ते डिटरमाइन करतो, राईट. सो आता आपण बघणार आहे की मॉडेल म्हणजे काय, राईट. क्रॉप मॉडेल्स आपल्याला बघायचं आहे. सो मॉडेलिंगमध्ये बघा, एक मॉडेल इट इज अ सेट ऑफ मॅथमॅटिकल इक्वेशन. ओके, हे नोट करून घ्या डेफिनेशन. अ मॉडेल इज अ सेट ऑफ मॅथमॅटिकल इक्वेशन डिस्क्रायबिंग किंवा मिमिक द बिहेवियर ऑफ अ सिस्टम. म्हणजे काय की एखादं जर का झाड आपण लावतोय, ओके, एखादं जर का आपण हे झाड लावलेलं आहे, राईट. तर या झाडाला जर का खूप जास्त आपण नायट्रोजन फर्टिलायझर टाकलं तर हे झाड काय होणार, खूप जास्त लश ग्रीन होणार, राईट. खूप जास्त फ्लफी होणार, लश ग्रीन होणार, राईट. आणि जर का तुम्ही याच्यामध्ये काय केलं, वॉटरची स्कॅरसिटी जर का दिली, ठीक आहे, वॉटर स्कॅरसिटी जर का दिली तर काय होणार, याचे जे पानं आहेत ते काय होणार, पिवळे पडणार, थोडेसे रोल डाऊन होणार, किंवा मे बी खूप जास्त वॉटर स्कॅर झाला अजून तर पानगळ होऊन जाणार, झाड मरणार, राईट. तर वॉटर स्केअर झाल्यावरती झाड पिवळं पडतं. नायट्रोजन फर्टिलायझर जास्त झाल्यावरती खूप जास्त ब्रांचेस येतात, ग्रीन लीफ येतात, लक्झरी ग्रोथ होते झाडाची, असं. तर हे जे काही असे बिहेवियर आहेत, राईट, हे काय झाले, बिहेवियर आहे की नायट्रोजन फर्टिलायझर टाकलं की झाड काय होतं, हिरवगार होतं, पाण्याची स्केअरसिटी झाली की ते पिवळं पडतं. तर अशा प्रकारचे आपण काय करतो, एक मॅथमॅटिकल इक्वेशन्स याचे तयार करत असतो, ठीक आहे, आर्टिफिशियली. आणि ते एका सिस्टममध्ये आपण काय करतो, मॉडेलमध्ये आपण ते कम्प्युटर सिस्टममध्ये असेल ते काय करतो, आपण त्याला इम्बाईब करतो आणि तो डेटा त्याच्यामध्ये तसं टाकल्यावरती आपण काय करू शकतो, असा खूप सारा वेगवेगळ्या कंडिशनला वेगवेगळा जो डेटा आहे आपण त्यामध्ये टाकल्यानंतर काय करू शकतो, आपण भविष्यामध्ये तशी कंडिशन आपल्याला केल्यावरती काय त्याचं आउटपुट येऊ शकतं त्याचं आपण ॲनालिसिस करू शकतो. जसं की सपोज मागच्या 50 इयर्सचा जर का तुम्ही मेट्रोलॉजिकल डेटा असेल, ठीक आहे, मेट्रोलॉजिकल जर का डेटा असेल तो जर का तुम्ही टाकलेला असेल, राईट, एका सिस्टममध्ये, तर तुम्ही अंदाज लावू शकता की आता ह्या वर्षी जर का इतकं टेम्परेचर, सध्याचं समजा मे महिन्यामध्ये इतकं टेम्परेचर आहे, ओके, आणि त्याचं ह्युमिडिटी इतकी आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये विंड स्पीड किती आहे, किंवा मग सध्या जॉग्राफिकल सिस्टम कशी आहे, अल निनो इफेक्ट आहे का, ला निना इफेक्ट आहे. तर त्यानुसार आपण ॲनालाइज करून काय करू शकतो, पुढचं वेदर फोरकास्टिंग करू शकतो, राईट, फोरकास्ट करू शकतो युजिंग द प्रिव्हियस डेटा, की अगोदर अशी कंडिशन कधी झाली होती मागच्या 50 वर्षात, त्या वर्षी झाली होती का, ओके, 1975ला झाली होती. मग 1975ला तशी कंडिशन असल्यावरती त्याचं पुढचं 2 महिन्याचं क्लायमेट कसं होतं, वेदर कसं होतं, तर त्यानुसार मग काय केलं जातं, आताचं पण फोरकास्ट आपण देऊ शकतो. तर बेसिकली त्यालाच आपण काय म्हणतो, मॉडेल सिस्टम म्हणतो. की मॉडेल सिस्टम काय, इट इज अ सेट ऑफ मॅथमॅटिकल इक्वेशन्स विच डिस्क्राईब किंवा मिमिक करतं, राईट. म्हणजे मिमिक म्हणजे काय, एक प्रकारे त्याची नक्कल करणे, ठीक आहे, इट मिमिक्स द बिहेवियर ऑफ द सिस्टम. सो मॉडेल काय करतं, इट्स सिम्युलेट्स किंवा इमिटेट्स द बिहेवियर ऑफ अ रिअल क्रॉप बाय प्रिडिक्टिंग द ग्रोथ ऑफ इट्स कंपोनंट्स. मॉडेलिंग. सो व्हॉट इज मॉडेलिंग? मॉडेलिंग इज बेस्ड ऑन द assumption that any given process that can be expressed in a formal mathematical statement or a set of statements. सो मॅथमॅटिकल इक्वेशन्सच्या फॉर्ममध्ये आपण काय केलं जातं, हे मॉडेल्स त्या ठिकाणी आपण तयार करतो. सिम्युलेशन टेक्नॉलॉजीचं काय केलं जातं, एरोप्लेन जे आहे ना, एक सिम्पल वर्डमध्ये सांगतो तुम्हाला, एरोप्लेनचे जे की पायलट्स असतात तर त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी काय डायरेक्ट विमान थोडी हातामध्ये देतात पहिल्याच दिवशी. तसं विमानामध्ये बसवलं तर हजारो कोटीचं विमान ठोकून देतील, स्वतःही मरतील आणि हजारो रुपयांचं, लाखो करोडो रुपयांचं नुकसान पण करतील, राईट. त्याच्यामुळे जसं आपण 4 व्हीलरचे पहिले आपण ड्रायव्हिंग क्लास लावतो, राईट, तसंच विमानामध्ये पण डायरेक्ट बसून त्या ठिकाणी क्लासेस नसतात ट्रेनिंगचे. सगळ्यात पहिले त्यांना काय करतात, एका रूममध्ये बसवतात, राईट, आणि त्याच्यामध्ये काय असतं, सिम्युलेशन मॉडेल्स इन्स्टॉल केलेले असतात. की त्या माणसाने एक प्रकारे आपण व्हिडिओ गेम कसं खेळतो, आता व्हिडिओ गेम्समध्ये पण त्या ठिकाणी आपल्याला ते सिस्टम आलेलं आहे, राईट, सिम्युलेशन मॉडेल्सचं, की त्या रूममध्ये बसून त्याने ते खोटंवालं विमान चालवायचं, राईट, की त्याला पुढे तसं फील करवलं जातं त्याच्या आजूबाजूला, की विमान आता उडतंय, की तू त्या ठिकाणी ॲक्सेलरेट करतोय, की त्या ठिकाणी तू इलिव्हेट करतोय का मग लँड करतोय. त्यानुसार त्याला तिथे सिम्युलेशन दिलं जातं, तो त्यानुसार त्याचे डिसिजन करू शकतो आणि तिथे पायलटला ट्रेन केलं जातं. आणि एकदा पायलट त्याच्यावरती चांगला ट्रेन झाला
की त्याच्यानंतर त्याला विमानामध्ये बसून काहीसं उडवण्यासाठी देत असतात, राईट. कारण की ते काय खूप जास्त महागडी गोष्ट आहे, ती काय होऊ शकते, क्रॅश होऊ शकते, जीव जाऊ शकतो, राईट. त्यामुळे त्या जागेवरती आपण सिम्युलेशन टेक्नॉलॉजीचा तसा वापर करत असतो. सो इट इज अ प्रोसेस ऑफ बिल्डिंग मॉडेल्स अँड अनालायझिंग द सिस्टम. आता द आर्ट ऑफ building mathematical models and studying their properties in reference to those of the systems, that is the simulation. Crop model बघा, crop model काय, it is basically a simple representation of a crop. Crop simulation model काय असतं, it is a simulation model that describes the processes of the crop growth and development as a function of weather condition, soil condition and crop management. ठीक आहे. तर क्रॉप सिम्युलेशन मॉडेल म्हणजे काय की एखादं क्रॉपचं जे काय आहे ती ग्रोथ कशी होईल, डेव्हलपमेंट त्याची कशी होईल, जर का पर्टिक्युलर त्याला वेदर कंडिशन दिली तर खूप जास्त हाय टेम्परेचर जर का आपण फ्लावरिंग स्टेजला जर का त्याला झालं तर काय होईल, फ्लावर ड्रॉप होऊन जाईल, राईट. फ्लावर ड्रॉप होईल. ओके. खूप जास्त जर का सॉईलमध्ये मॉइश्चर खूप जास्त जर आपण दिला, ठीक आहे, ओव्हर जर का मॉइश्चर सॉईलमध्ये दिला तरी काय होईल, जे की लीफ असतील ते काय होतील, दॅट विल टर्न येल्लो, प्लांटला रेस्पिरेशन करायला त्रास होऊ शकतो, राईट. त्याच्यानंतर क्रॉपचं मग जे काही मॅनेजमेंट वगैरे असेल ते सगळं आपण अशा प्रकारे क्रॉप सिम्युलेशन मॉडेल्समध्ये आपण त्याला स्टडी करू शकतो. ओके. देन हिस्ट्री ऑफ क्रॉप सिम्युलेशन मॉडेल्सची जर आपण बघितलं तर 1960मध्ये सिम्पल वॉटर बॅलन्स मॉडेल्स त्या ठिकाणी तयार करण्यात आले. 1965ला बघा मॉडेल फोटोसिंथेटिक रेट्स ऑफ क्रॉप कॅनोपीज आले, डी विटने दिले होते. त्यानंतर एलक्रॉस, दॅट इज एलिमेंटरी क्रॉप ग्रोथ सिम्युलेटर कन्स्ट्रक्शन, त्या ठिकाणी डी विटने दिलं होतं 1970मध्ये. देन मायक्रोमेट्रोलॉजी इन मॉडेल्स अँड क्वांटिफिकेशन ऑफ कॅनोपी रेजिस्टन्स, त्या ठिकाणी आलं 1977मध्ये. देन बेसिक ग्रोथ सिम्युलेटर जे आहे बॅकक्रॉस ज्याला म्हणतात, दॅट इज 1978मध्ये त्या ठिकाणी देण्यात आलं होतं, हे नोट करा बॅकक्रॉसचं. देन 1982मध्ये इंटरनॅशनल बेंचमार्क साइट्स नेटवर्क फॉर ॲग्रो टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, दॅट इज IBISNET बिगन द डेव्हलपमेंट ऑफ अ मॉडेल इन युनिव्हर्सिटी ऑफ हवाई. हे जे डिसिजन सपोर्ट सिस्टीम आहे हे डेव्हलप करण्यात आलं होतं, DSAT ज्याला म्हणतात. त्यानंतर हे एक नोट करा बघा, 1994 ओरायझे. ओके, हे एक्झामला त्या ठिकाणी येऊ शकतं. 1994मध्ये ओरायझे जे आहे हे त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलं होतं फॉर द राईस क्रॉप. देन दॅट इज अ राईस मॉडेल. द 1994मध्ये इंडियाज फर्स्ट क्रॉप मॉडेल WT ग्रोस. ओके, इट वॉज फॉलोड बाय द कन्स्ट्रक्शन ऑफ द ओरायझन, हे एक नोट करा. ठीक आहे, WT ग्रोज जे आहे हे. देन 1995मध्ये काय केलं होतं, इन्फो क्रॉप मॉडेल डेव्हलप कॅन कंट्रोल 16 क्रॉप्स. सो हे पण अजून नोट करा. ठीक आहे, 1994-1995च्या दरम्यानचं हे 3 पॉईंट्स नोट करा, एक्झामला येऊ शकतात. सो हिस्ट्री जर का याची आपण, आता ही क्रोनॉलॉजी आहे क्रॉप सिम्युलेशन मॉडेलची. सो क्रॉप सिम्युलेशन मॉडेल्स जे असतात दे वर फर्स्ट डेव्हलप टू रन ऑन मेन फ्रेम कम्प्युटर्स. मेन फ्रेम कम्प्युटर्स म्हणजे हे जुन्या काळातले खूप मोठे मोठे कम्प्युटर्स राहायचे, राईट. एक एक अख्ख्या रूम भरून त्या ठिकाणी एक एक कम्प्युटरची साईज राहायची, राईट. सो 1960मधले हे होते, त्याच्यावरती हे डेव्हलप करण्यात आले. सच मॉडेल्स वेर यूज टू एस्टिमेट लाईट इंटरसेप्शन अँड फोटोसिंथेसिस बाय द क्रॉप्स. 1970मध्ये बघितलं तर कॉम्प्लेक्सिटी जी होती या क्रॉप सिम्युलेशन मॉडेल्सची, इट इन्क्रीज्ड बाय गिविंग कॉम्प्रेन्सिव्ह मॉडेल्स रिक्वायरिंग लार्ज क्वांटिटीज ऑफ इनपुट डेटा. पण हे जे कॉम्प्लेक्सिटीज होत्या ना, हे इट विल नॉट ऑलवेज लीड टू बेटर मॉडेल्स. त्यामुळे एक लेवलपर्यंतच कॉम्प्लेक्सिटी असेल तरच त्या ठिकाणी ते मॉडेल्स चांगले परफॉर्म करतात. त्याच्या पुढे तुम्ही खूप कॉम्प्लेक्सिटी वाढवत नेली की त्याचे रिझल्ट्स परफेक्टली बसत नाहीत. सो इन 1980मध्ये समरी मॉडेल्स त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आले, ऑल्दो दिस वॉज ऑफन विथ द एड ऑफ मोर कॉम्प्लेक्स मॉडेल्स. नंतर कस्टमाइज मॉडेल्स त्या ठिकाणी आले. त्यानंतर अवेअरनेस ऑफ द लिमिटेशन ऑफ दिस मॉडेल्स has been increased since their introduction. तर डेस्पाईट डिफिकल्टीज जर आपण बघितलं, देर इज एव्हिडन्स दॅट द क्रॉप सिम्युलेशन मॉडेल्स जे आहेत दे कॅन प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन सायंटिफिक रिसर्च, डिसिजन सपोर्ट अँड एज्युकेशन. तर याचे लिमिटेशन जरी असले प्रॅक्टिकल लेवलला तरीसुद्धा काहीशा रिसर्च कंडिशनमध्ये असेल किंवा डिसिजन सपोर्ट सिस्टीममध्ये त्याचा वापर केला जातो. देन दिस क्रॉप ग्रोथ मॉडेल जे आहेत दीज आर कम्प्युटर सॉफ्टवेअर प्रोग्राम्स असतात विच कॅन सिम्युलेट डेली ग्रोथ, म्हणजे बायोमास किती येतं आहे, यील्ड किती वाढतं आहे, डेव्हलपमेंट कशी होते, जसं की इमर्जन्स असेल, फ्लावरिंग, हार्वेस्टिंग ऑफ द क्रॉप्स सच एज व्हीट, मेज, पोटॅटो, हे सगळं आपण याच्या बेसिसवर कॅल्क्युलेट करू शकतो. सो these models have been developed over a long period of time so that they can now be applied to support agricultural management practices. So basically how do crop growth models work? आता हे मॉडेल जे आहेत हे काम कसं करतात बघा.
की एक मॉडेल असेल राईट, त्याच्यामध्ये आपण काय करतो, सॉईल कंडिशन्सचा डेटा फीड करतो, क्रॉप मॅनेजमेंटचा त्यामध्ये पर्टिक्युलर डेटा फीड करतो, वेदर कसं आहे त्या कंडिशनला ते फीड करतो, जेनेटिकली कोणती व्हरायटी वगैरे आहे ती फीड करतो. मग ते मॉडेल या गोष्टीचं सगळ्यांचं ॲनालाइज करून एक सिम्युलेशन त्या ठिकाणी तयार करतं आणि मग ते त्या ठिकाणी सांगतं याची ग्रोथ कशी होणार, त्याची डेव्हलपमेंट कशी होणार आणि त्याची साधारणपणे मग फायनली यील्ड किती ऑब्टेन होणार त्या ठरलेल्या कंडिशन्सवरती. त्यावरती आपण काय एक अंदाज बांधू शकतो की आपल्याला मॅनेजमेंट कसं करायचं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला एक हे सगळं डेटा पुट केल्यानंतर सपोज काही यील्ड आलं, सपोज 10 क्विंटल्स, ओके, 10 क्विंटल्स पर हेक्टर यील्ड आलं फॉर व्हीट क्रॉप. ठीक आहे, मग तुम्ही काय करता, तुम्ही आता विचार करता याच्यावरती आणि क्रॉप मॅनेजमेंटमध्ये अजून काही चेंजेस करतात. मग ते मॉडेल पुन्हा काय करतं, सिम्युलेशन देतं आणि नवीन त्या ठिकाणी यील्ड प्रिडिक्ट करतं. मग ती आली सपोज 15 क्विंटल्स पर हेक्टर. ओके, तर अशा प्रकारे विदाऊट गोईंग ऑन फील्ड तुम्ही त्या ठिकाणी एक अगोदर म्हणजे फील्डवर जाण्याच्या पूर्वी काही गोष्टी सिम्युलेट करू शकता राईट. नाहीतर तुम्ही जर का हे फील्डवरती ट्रायल आणि एरर बेसिसवर करायला गेले तर 4 ते 5 महिने एक क्रॉप येण्यासाठी लागतात राईट. म्हणजे जी गोष्ट सिम्युलेशन मॉडेलमध्ये आपण कदाचित 1-2 तासाच्या आतच फाइंड आउट करू शकतो, ती याच्यावरती 4-5 महिने ऑन फील्ड करायला आपल्याला जाईल राईट. रिसोर्सेस वाया जातील, वेळ पण वाया जाईल राईट, आणि खूप जास्त TDS त्या ठिकाणी ती प्रक्रिया होईल. त्यामुळे क्रॉप मॉडेलिंगचा जो काय आहे तो बेनिफिट त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो. मेजर अँड पॉप्युलर क्रॉप सिम्युलेशन मॉडेल जर का आजपर्यंतचे आपण बघितले तर हे नोट करा बघा, एक्झामसाठी हे तुम्हाला महत्त्वाचे आहे. DS-SAT डिसिजन सपोर्ट सिस्टम फॉर ॲग्रो टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, ॲक्वा क्रॉप, इन्फो क्रॉप, ॲप्सिम एक आहे, ॲग्रिकल्चर प्रोडक्शन सिस्टम सिम्युलेटर. तर अशा प्रकारचे हे जे आहे क्रॉप सिम्युलेशन मॉडेल्स आहेत. SLAM 2 इट इज अ फॉरेस्ट हार्वेस्टिंग ऑपरेशनसाठीचं आहे. स्पाइस नावाचं एक आहे, दॅट इज होल प्लांट वॉटर फ्लो त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करतं. रिअल सोय जो आहे हा सोयाबीनचा त्या ठिकाणी एक प्रकारचा क्रॉप सिम्युलेशन मॉडेल आहे, याला नोट करा, दॅट इज रिअल सोय. नावामध्ये सोय आहे म्हणजे सोयाबीनचं आहे. मॉडवेक्स काय, इट इज मॉडेल डेव्हलपमेंट अँड व्हॅलिडेशन सिस्टम. इरिगेट कशासाठी आहे, इरिगेशन शेड्युलिंग मॉडेलसाठी आहे. कॉटॅम कशासाठी आहे, कॉटनचं मॉडेल सिस्टम आहे. ठीक आहे, हे सगळे नावं नोट करा. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे तुम्हाला. एप्सिम दॅट इज मॉडेलिंग फ्रेमवर्क फॉर रेंज ऑफ क्रॉप्स. GWM जनरल वीड मॉडेल फॉर रो क्रॉप्स. MTP ग्रो ॲकेशिया स्पीसीज आणि लिव्हकॅना स्पीसीजसाठी आहे. नंतर गॉसिम कोमॅक्स जे आहे दॅट इज फॉर द कॉटन. तर असे एकंदरीत हे जे आहे दिज आर द पॉप्युलर वन्स. त्यानंतर IRIने आपल्या इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे दिल्लीचं, त्यांनी काही डेव्हलप केलेले मॉडेल्स याच्यामध्ये आहे. त्यामध्ये WT ग्रोज, ओरायझेन 1, इन्फोक्रॉप आणि इन्फोसॉईल हे जे आहेत हे आपल्या IRIने बनवले आणि दुसरीकडून मागवलेले आपण DSAT, ORAIZE-1, ORAIZAW, देन WO फोस्ट, DNDC हे बाहेरचे काही आहेत. सो हे जे आहेत दिज आर ऑल क्रॉप सिम्युलेशन मॉडेल्स. ठीक आहे, वेगवेगळ्या सिम्युलेशन करण्यासाठी वेगवेगळ्या क्रॉप्समध्ये याचा वापर केला जातो. ओके, चलो. सो टाईप्स ऑफ मॉडेल जर का आपण बघितले यामध्ये तर आपल्याला दिसून येतं की स्टॅटिस्टिक मॉडेल याच्यामध्ये एक आहे, हे महत्त्वाचं आहे तुम्हाला. टाईप्स ऑफ मॉडेल्स. स्टॅटिस्टिक मॉडेल, दिस मॉडेल रिप्रेझेंट्स द रिलेशनशिप बिटवीन द यील्ड कंपोनंट्स अँड द वेदर पॅरामीटर्स. ठीक आहे, पर्टिक्युलर वेदर पॅरामीटर जर का दिलं तर त्याचं यील्ड किती निघेल हे सांगणारं स्टॅटिस्टिक मॉडेल आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. तर ते काय रिलेशनशिप बेसिकली मेजर करायचं काम करतं. दुसरं येतं स्टोचॅस्टिक मॉडेल. स्टोचॅस्टिक मॉडेल्स हे काय करतात, ते कॅल्क्युलेट करतात आउटपुट ॲट अ गिवन रेट. तर ठरलेल्या इनपुटवरती किती आउटपुट येईल हे कॅल्क्युलेट करायचं काम हे स्टोचॅस्टिक मॉडेल करत असतं. वेन व्हेरिएशन अँड अनसर्टनिटी रीच टू हाय लेवल इट बिकम्स ॲडवायजेबल टू डेव्हलप अ स्टोचॅस्टिक मॉडेल, जे की काय करतं एक्सपेक्टेड मीन व्हॅल्यू कन्सिडर करतं ॲज वेल ॲज द असोसिएटेड व्हेरियन्स त्या ठिकाणी बघतं. देन थर्ड वन इज द डायनॅमिक मॉडेल. त्या ठिकाणी एक प्रकार असतो डायनॅमिक मॉडेलमध्ये. काय असतं, डायनॅमिक जिथे शब्द आला तिथे समजायचं की टाईम त्या ठिकाणी कन्सिडरमध्ये आला. सो टाईम इज इन्क्लुडेड ॲज अ व्हेरिएबल अँड आउटपुट इज अ फंक्शन ऑफ टाईम. सो बोथ डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट जे व्हेरिएबल्स जे असतात दे हॅव व्हॅल्यूज सच एज रिमेन कॉन्स्टंट ओव्हर गिवन पिरियड ऑफ टाईम. देन द फोर्थ वन वी हॅव दॅट इज द डिटर्मिनिस्टिक मॉडेल्स. डिटर्मिनिस्टिक मॉडेलमध्ये काय आहे की इनपुट अँड आउटपुट जे आहेत ते काय राहतात, इट रिमेन्स द सेम. दिस मॉडेल्स काय करतात, दे इस्टिमेट द एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ द यील्ड. त्याची व्हॅल्यू काय असेल, जसं की सपोज NPK असेल, त्याचे डोसेस आपण काय करतो अप्लाय करतो ॲट अ डेफिनाईट यील्ड्स अँड दे आर गिवन आउट. तर त्याची व्हॅल्यू किती असेल त्या यील्डची ते डिटरमाइन करायचं काम हे डिटर्मिनिस्टिक मॉडेल्स करतात.
देन मेकॅनिस्टिक मॉडेल एक असतात. हे जे मॉडेल्स असतात दे एक्सप्लेन नॉट ओनली द रिलेशनशिप बिटवीन वेदर पॅरामीटर्स अँड यील्ड बट ऑल्सो द मेकॅनिझम. की आता बघा, जे स्टॅटिस्टिक मॉडेल होतं ते काय करायचं, यील्ड कंपोनंट आणि वेदर पॅरामीटर्सचं रिलेशनशिप सांगायचं की बॉ पॉझिटिव्ह रिलेशनशिप आहे का निगेटिव्ह आहे, टेम्परेचर वाढलं तर वीटचं यील्ड कमी होईल की वाढेल, ते सांगायचं काम स्टॅटिस्टिक मॉडेल करतं. पण आता सपोज थंडी जास्त वाढली तर काय होईल, वीटचं यील्ड काय होईल, कमी होईल का जास्त होईल ते सांगेल. पण ते कशामुळे होईल, त्याची मेकॅनिझम काय आहे ते सांगायचं काम हे मेकॅनिस्टिक मॉडेल पण करत असतं. ठीक आहे. सो these models are based on physical selection. Examples of this model is accumulation of dry matter of plant, photosynthesis based model. तर पूर्णपणे मेकॅनिझम सांगायचं काम हे मेकॅनिस्टिक मॉडेल करत असतात. देन वी हॅव द स्टॅटिक मॉडेल्स. स्टॅटिक मॉडेल्समध्ये काय आहे की टाईम जो आहे इट इज नॉट इन्क्लुडेड ॲज अ व्हेरिएबल. ही एक महत्त्वाचा पॉईंट आहे की स्टॅटिक मॉडेल्समध्ये काय आहे, टाईम इथे इन्क्लूड केलेला नसतो फॉर ॲज अ व्हेरिएबल. इथे डिपेंडेंट आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल जे आहे दे हॅव द व्हॅल्यूज रिमेन कॉन्स्टंट ओव्हर गिवन पिरियड ऑफ टाईम. देन सिक्स्थ वन वी हॅव दॅट इज द सिम्युलेशन मॉडेल्स. सिम्युलेशन मॉडेल्स म्हणजेच काय तर कम्प्युटर बेस्ड मॉडेल्स असतात आणि जनरली एक मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ते करतात ऑफ अ रिअल वर्ल्ड सिस्टीमचं. आणि याचं मेन गोल काय असतो ऑफ द क्रॉप सिम्युलेशन मॉडेल, टू एस्टिमेट ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन किती होईल, राईट, ॲज अ फंक्शन ऑफ पर्टिक्युलर वेदर, सॉईल कंडिशन किंवा क्रॉप मॅनेजमेंट आपण जर चेंज केलं तर त्याचं किती रिझल्ट येईल यील्डमध्ये ते कॅल्क्युलेट करायचं काम हे सिम्युलेशन मॉडेल्स करत असतात. देन वी हॅव द डिस्क्रिप्टिव्ह मॉडेल. डिस्क्रिप्टिव्ह मॉडेल काय करते, इट डिफाईन्स बिहेवियर ऑफ अ सिस्टम इन अ सिम्पल मॅनर, राईट. द मॉडेल रिफ्लेक्ट्स लिटिल ऑर नन ऑफ द मेकॅनिझम दॅट कॉज ऑफ अ फिनॉमिनॉन बट कन्सिस्ट ऑफ वन ऑर द मोर मॅथमॅटिकल इक्वेशन्स. तर डिस्क्रिप्टिव्ह मॉडेलमध्येच जर आपण एक्झाम्पल बघितलं ना, एखादा असं इक्वेशन विच वन इज डिराइव्ड फ्रॉम सक्सेसिव्हली मेजर्ड वेट्स ऑफ अन क्रॉप. This equation helps to determine quickly the weight of the crop where no observation was made. So explanatory model एक त्यामध्ये शेवटचं आहे, that consists of quantitative description of mechanism and process. तर क्वांटिटीमध्ये जर का डिस्क्रिप्शन तुम्हाला पाहिजे असेल ओके मेकॅनिझमचं प्रोसेसरचं तर त्याला एक्सप्लेनेटरी मॉडेलचा आपण त्या ठिकाणी वापर करत असतो, राईट. आता याच्यामध्ये बघा डिस्क्रिप्शन कोणकोणत्या प्रोसेसचं केलं जातं, लीफ एक्सपान्शन, लीफ एरिया एक्सपान्शन असेल, टिलर प्रोडक्शन असेल, तर असे वेगवेगळे जे डिटेल्ड वेमध्ये तुम्हाला मेकॅनिझम्स जर बघायचे असेल तर एक्सप्लेनेटरी मॉडेलचा आपण त्या ठिकाणी वापर करत असतो. आता बेसिकली इम्पॅक्ट जर का या मॉडेलिंगचा ॲग्रिकल्चरमध्ये जर बघितला तर कशासाठी केला जातो, इव्हॅल्युएशनसाठी केला जातो ऑफ ऑप्टिमम मॅनेजमेंट फॉर कल्चरल प्रॅक्टिसेस इन क्रॉप प्रोडक्शन. वेदर रिस्क त्या ठिकाणी इव्हॅल्युएट करण्यासाठी केला जातो युजिंग द वेदर फोरकास्टिंग. क्रॉप सर्वेलन्ससाठी याचा वापर केला जातो इन रिस्पेक्ट टू पेस्ट डिझिजेस अँड डेफिशियन्सी किंवा एक्सेस झालं एखादं न्यूट्रिएंट त्यासाठी. यील्ड प्रिडिक्शन करू शकतो, फोरकास्ट करू शकतो, रिसोर्स कॉन्झर्विंगसाठी आपल्याला वापर केला जाऊ शकतो फॉर सॉल्विंग व्हेरियस प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स इन ॲग्रिकल्चर. देन ॲडॅप्टेटिव्ह स्ट्रॅटजीज जे असतात फॉर निगेटिव्ह इम्पॅक्ट्स ऑफ क्लायमेट चेंज त्यासाठी करू शकतो. देन आयडेंटिफिकेशन ऑफ प्रिसाईज रिझन्स फॉर यील्ड गॅप ॲट द फार्मर्स फील्ड. देन फोरकास्टिंग क्रॉप यील्ड्स, इव्हॅल्युएटिंग कल्टिवार वर स्टेबिलिटी अंडर लॉंग टर्म वेदर कंडिशन्स. ओके, तर असे मल्टिपल जे आहेत ते या मॉडेलिंगचे त्या ठिकाणी रोल आपल्याला दिसून येतात. त्यानंतर युजेस ऑफ दिस क्रॉप मॉडेल्स आर फॉर द सीड रेट, इरिगेशन, फर्टिलायझर ॲप्लिकेशनसाठी किती ऑप्टिमम रेटमध्ये अप्लाय करायचं आहे. त्यानंतर यील्ड गॅप ॲनालिसिससाठी कामं येतं, यील्ड प्रिडिक्शन अँड फोरकास्टिंगसाठी, क्लायमेट चेंजचं इव्हॅल्युएशन करू शकतो, राईट. सो दीज आर व्हेरियस प्लेसेस वेअर याचा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो ऑफ दिस क्रॉप मॉडेलिंग. अगेन तेच ॲप्लिकेशन अगेन त्याचे तेच आहेत की इरिगेशन मॅनेजमेंट, ग्रीन हाऊस क्लायमेट कंट्रोल असेल, पेस्ट डॅमेजला क्वांटिफिकेशन करण्यासाठी, प्रिसिजन फार्मिंगमध्ये याचा रोल आहेच, राईट. देन इट कॅन बी यूज टू परफॉर्म व्हॉट इफ एक्सपेरिमेंट्स ऑन द कम्प्युटर टू ऑप्टिमाइज मॅनेजमेंट. व्हॉट इफ एक्सपेरिमेंट म्हणजे काय की व्हॉट इफ एक्सपेरिमेंट म्हणजे इन सिम्पल टर्म्स की जर का मी पाणी जास्त टाकलं एखाद्या क्रॉपला तर काय होईल, मी जर का युरिया जास्त टाकला तर काय होईल, नॅनो फर्टिलायझरचं ओव्हरडोस जर केला तर काय होईल, किंवा कमी एखादी गोष्ट केली मॅनेजमेंटमध्ये तर काय फरक पडेल. जर मी ड्रिप इरिगेशन त्या ठिकाणी यूज केला आणि कम्पेअर टू द फ्लडिंग इरिगेशन तर त्याच्यामध्ये यील्डमध्ये काय फरक पडेल, रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये काय फरक पडेल. तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ट्रायल अँड एररच्या या आपण या मॉडेल्सवरती आपण ट्राय करू शकतो टू ऑप्टिमाइज दी मॅनेजमेंट. नाव
दॅट इज द STCR टेक्निक फॉर द प्रिसिजन ॲग्रिकल्चर. STCR म्हणजे काय? दॅट इज द सॉईल टेस्ट क्रॉप रिस्पॉन्स. म्हणजे सिम्पल वर्ड्समध्ये बघा, आता हे एक नोट करून घ्या सगळ्यात पहिले की 1967ला जे आहे रामामूर्तींनी ही जी आहे सॉईल टेस्ट क्रॉप रिस्पॉन्स हे डेव्हलप केलेला कन्सेप्ट आहे. सो एक्झामसाठी हे महत्त्वाचं आहे तुम्हाला. सॉईल टेस्ट क्रॉप रिस्पॉन्स दिस वॉज डेव्हलप बाय रामामूर्ती इन 1967. STCR जे आहे इट एस्टॅब्लिशेस रिलेशनशिप बिटवीन द क्रॉप यील्ड अँड द सॉईल टेस्ट व्हॅल्यू. याच्यामध्ये काय केलं जातं, जे की आपल्या फार्मवरची जी की सॉईल आहे तिची टेस्टिंग केल्या जाते, राईट. आणि सॉईल टेस्टिंग केल्यानंतर त्याच्यावरती जो आपण क्रॉप लावतोय, राईट, तर त्याला आपण काही पर्टिक्युलर फर्टिलायझर दिले, इनपुट जर का आपण त्याला दिले, तर त्याचा क्रॉपमध्ये रिस्पॉन्स कसा येतो, राईट. यील्ड वाढतंय, कमी होतंय, किती वाढतंय, राईट. सपोज पर्टिक्युलर क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर किंवा पेस्टिसाईड दिल्यावरती त्याचं यील्ड वाढतोय की कमी होतोय. सो ऑल दिस हे जे काही सगळे आहेत, तर हे त्यामध्ये आपण काय करतो, रेकॉर्ड करत असतो इन दिस सॉईल टेस्ट क्रॉप रिस्पॉन्स. So this study is based on the soil test based fertilizer recommendations. It should be carried out to develop quantitative basis for calculating the profit, maximizing dose of fertilizers based on the soil test of any crop. तर पर्टिक्युलरली आपण काय करतो की जे की फर्टिलायझर्स आहेत, ओके, तर किती फर्टिलायझर्स दिल्यावरती आपलं जे की गोल यील्ड आहे की आपल्याला किती टार्गेटेड यील्ड काढायचं आहे, त्यानुसार आपण इक्वेशन डेव्हलप करतो आणि त्यानुसार ते इनपुट जे आहेत ते अप्लाय करतो, राईट. देन सॉईल टेस्टिंग जे आहे इट इज अ रॅपिड केमिकल ॲनालिसिस टू ॲक्सेस द अवेलेबल न्यूट्रिएंट स्टेटस ऑफ द सॉईल, इन्क्लूड्स इंटरप्रिटेशन, इव्हॅल्युएशन अँड फर्टिलायझर रेकमेंडेशन बेस्ड ऑन द रिझल्ट ऑफ द केमिकल ॲनालिसिस अँड अदर कन्सिडरेशन्स. सो chemical method for estimating nutrient supplying capacity of soil, that is soil testing. So it can determine soilचं nutrients काय स्टेटस आहे बिफोर द क्रॉप, फील्ड, व्हेजिटेबल, ऑर्नामेंटल जे की क्रॉप असेल ते प्लांट होण्याच्या पहिले एक सॉईलचं न्यूट्रिएंट स्टेटस काय होतं ते चेक केलं जातं. टार्गेटेड यील्ड अप्रोच. आता टार्गेटेड यील्ड अप्रोच म्हणजे काय की मला माझ्या शेतामध्ये 50 क्विंटल्स ऑफ पर हेक्टर बेसिसवरती काय करायचं आहे, सपोज मला बार्लेचं प्रोडक्शन काढायचं आहे, ठीक आहे. आणि सध्याची सॉईल टेस्टिंग केली, ओके, सॉईल टेस्ट केला, त्यानुसार जर का विदाउट फर्टिलायझर वापरता, काहीच न वापरता 20 क्विंटल्स पर हेक्टर यील्ड मिळू शकतं, ओके. तर मग आपल्याला ॲडिशनल किती काढायचं आहे, 30 क्विंटल्स काढायचं आहे पर हेक्टरवरती. तर 30 क्विंटल्स ॲडिशनल यील्ड काढण्यासाठी किती फर्टिलायझर त्या ठिकाणी टाकावं लागेल ते कॅल्क्युलेट करणं, आणि ते कॅल्क्युलेट केल्यानंतर तितकं त्याला अप्लाय करायचं त्या फील्डला, जेणेकरून आपण हे टार्गेटेड यील्ड जे आहे 50 क्विंटलचं हे आपण अचीव करू शकतो. तर ही एकंदरीत जी आहे ही कन्सेप्ट आहे ऑफ दी STCR, सॉईल टेस्ट क्रॉप रिस्पॉन्स. फॉर ऑब्टेनिंग अ गिवन यील्ड अ डेफिनेट क्वांटिटी ऑफ न्यूट्रिएंट जे आहे दॅट मस्ट बी टेकन अप बाय द क्रॉप. Once the requirement is known for a given yield, the requirement of fertilizer can be estimated by taking into account efficiency किती आहे सॉईलचं, अवेलेबल न्यूट्रिएंट पूलचं आणि फर्टिलायझर रिक्वायरमेंटचं. कन्सेप्ट ऑफ STCR मध्ये काय आहे बघा की इट इज एमिंग ॲट ऑब्टेनिंग अ बेसिस फॉर प्रिसाइज क्वांटिटेटिव्ह ॲडजस्टमेंट ऑफ फर्टिलायझर डोसेस अंडर वेरियस सॉईल टेस्ट व्हॅल्यूज अँड रिस्पॉन्स फॉर टार्गेटेड लेवल्स ऑफ क्रॉप प्रोडक्शन. STCR काय करते, इट प्रोव्हाइड्स रिलेशनशिप, ओके. Just a minute. चलो, ओके. सो STCR काय करते, इट प्रोव्हाइड द रिलेशनशिप बिटवीन द सॉईल टेस्ट व्हॅल्यू, ओके, अँड क्रॉप यील्ड. तर सॉईल टेस्टची न्यूट्रिएंट व्हॅल्यू किती आहे आणि त्या बेसिसवरती यील्ड किती ऑब्टेन होईल हे आपण या STCRचा वापर करून इक्वेशन्सच्या थ्रू आपण जाणून घेऊ शकतो. सो दीज आर टेस्टेड इन फॉलोअप व्हेरिफिकेशन बाय द फील्ड ट्रायल्स टू बॅकअप सॉईल टेस्टिंग लॅबोरेटरीज फॉर द ॲडवायझरी पर्पज अंडर स्पेसिफिक सॉईल, क्रॉप अँड ॲग्रोक्लायमॅटिक कंडिशन्स. सो नाव आपला जो की लास्ट एक छोटासा पोर्शन राहिला दॅट इज द नॅनो टेक्नॉलॉजी. तर बेसिकली पोरांनो व्हॉट इज नॅनो टेक्नॉलॉजी, एक गोष्ट समजून घ्या की नॅनो टेक्नॉलॉजी जी आहे इट इज बेसिकली मॅनिप्युलेटिंग द मटेरियल्स ॲट ॲटॉमिक मॉलिक्युलर लेवल, ठीक आहे. कुठलीही गोष्ट 1 to 100 नॅनोमीटरच्या साईजमध्ये जर का असेल
त्या मटेरियलला आपण काय म्हणतो, नॅनो मटेरियल म्हणतो. ओके, आता असं का, कारण की इट क्रिएट स्मार्टर टूल्स फॉर फार्मिंग, बुस्टिंग इफिशियन्सी अँड सस्टेनेबिलिटी. यामुळे काय होतं बघा, नॉर्मली आपले जे काही फर्टिलायझर्स पहिले आपण वापरायचो, पेस्टिसाइड्स वापरायचो, त्याचं जेव्हा आपण काय करतो अजून ब्रेकडाऊन करतो आणि स्मॉलर साईजमध्ये जेव्हा आपण त्याला घेऊन जातो, त्यावेळेस काय होतं आपल्याला माहिती आहे की सँडच्या तुलनेमध्ये जे आहे, सँडच्या कम्पेअरमध्ये क्लेची साईज कशी आहे, क्लेची साईज कशी आहे, स्मॉल आहे, राईट. आणि याची साईज स्मॉल असल्यामुळे काय होतं, याचा सरफेस एरिया क्लेचा कसा असतो, जास्त असतो, राईट. सरफेस एरिया जास्त आहे म्हणजे त्याला खूप जास्त रिॲक्टिव्हिटीला जागा मिळते, त्यामुळे क्ले सॉईल काय करते, जास्त जे आहे न्यूट्रिएंट सप्लाय करते, राईट. तर त्याच प्रकारे नॅनो मटेरियल्समध्ये पण तीच गोष्ट होते की ज्यावेळेस खूप जास्त स्मॉलर साईजवरती आपण या फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्सला घेऊन जातो, त्यावेळेस त्याची जी की ॲक्युरेसी आहे, प्रिसाईज डिलिव्हरी असेल, त्याचं जे की इफिशियन्सी आहे ती खूप जास्त वाढते. आणि त्यामुळे नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये रिसेंटली जे आहे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला इंटरेस्ट जे आहे रिसर्चमध्ये दिसून आलेलं आहे. सो दिस इनोव्हेशन्स जे आहेत दॅट कॅन इन्क्रीज यील्ड्स बाय 30%. आणि केमिकलचं पण जे काही युसेज आहे तो जवळपास 40% आपण काय करू शकतो, कमी करू शकतो. आता यामध्ये बघा आपल्याला माहिती की नॅनो युरिया त्या ठिकाणी आला होता, राईट. नॅनो युरिया आहे, नॅनो DAP आहे. आता हे 2 प्रोडक्ट आहे इफ्कोचे. ओके, इफ्को, पण त्याचे आजपर्यंत कधी काय शेतकऱ्यांना रिझल्ट आलेले नाही, राईट. इन द कॉम्पिटिशन ऑफ मार्केटिंगच्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांनी फटाफट लॉन्च केला अर्धवट रिसर्च करून, आणि मग शेतकरी म्हणायला लागले की नॅनो युरियाचा रिझल्टच येत नाही आहे, राईट. कारण की त्याच्यामध्ये काही फ्लॉज राहिले होते रिसर्चचे, कारण की पर्टिक्युलरली माझा स्वतःचा रिसर्च सध्या याच्यावरती चालू आहे, म्हणून मला चांगलंच माहिती आहे की त्यांचे काय फ्लॉज आहेत, राईट. सो त्यामुळे आम्ही याच्यावरती सध्या MPKVमध्ये आपलं स्वतःचं याचं रिसर्च चालू आहे रिलेटेड टू नॅनो युरिया अँड नॅनो फॉस्फरस, असे 2 वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत कॉन्जुगेटेड विथ कायटोसन टेक्नॉलॉजी. तर त्याच्यावर आपलं काम चालू आहे की जे शेतकऱ्यांसाठी भले 2-4 वर्ष उशिरा लॉन्च होईल, पण जेव्हा कधी ते येईल तर त्यावेळेस त्याचा काही बेनिफिट झाला पाहिजे शेतकऱ्यांना, राईट. फक्त मार्केटिंगसाठी, पैसे कमवण्यासाठी आपल्याला उतरायचं नाही आहे. सो आतापर्यंतचे जर आपण बघितलं तर नॅनो कार्बन ट्यूब्स त्या ठिकाणी बनलेले आहेत, नॅनो सिल्वर आहे, सिलिकॉन आहे, नॅनो साईज सिलिका सिल्वर आहे, नॅनो ॲल्युमिनो सिलिकेट्स त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेले आहेत. आता हे नॅनो कार्बन जे आहेत तर या ट्यूब्स दीज आर यूज ॲज थर्मल कंडक्टर्स. दीज नॅनो ट्यूब्स कॅन ऑल्सो होस्ट युनिक इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. सो आता हे जे काही आहेत, सो दिस कुड नॉट ओनली पेनिट्रेट इन टू द हार्ड कोट ऑफ जर्मिनेटिंग सीड्स, but they can also exerted growth enhancing the effect. So using the CNT as a vehicle to deliver these desired molecules into the seeds during the germination that can protect them from the diseases. त्यानंतर it will not have any toxic or inhibiting adverse effect on the plant. त्याच प्रकारे बघा नॅनो सिल्वर पण त्या ठिकाणी आहे, राईट. तर याचे काय स्ट्रॉंग इनिबिटरी अँड बॅक्टेरिसाइडल इफेक्ट आहे, ब्रॉड स्पेक्ट्रम ऑफ अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज आहेत, हाय सरफेस एरिया. नॅनो टेक्नॉलॉजी म्हणलं की त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की साईज छोटी होती मॉलिक्युलचे, त्याच्यामुळे त्याचा सरफेस एरिया वाढतो आणि सरफेस एरिया वाढल्यामुळे त्याला रिॲक्शनसाठी जास्त स्पेस मिळतो, राईट. सो हाय फ्रॅक्शन ऑफ सरफेस ॲटम्स त्या ठिकाणी मिळतात, हाय मायक्रोबियल अँटीमायक्रोबियल इफेक्ट त्याचा दिसून येतो. सो इट कॅन बी यूज ॲज अ फंजिसाइड ऑल्सो. सो नॅनो सिल्वरचा वापर ॲज अ फंजिसाइड म्हणून पण केला जातो, ठीक आहे. त्यानंतर नॅनो सिलिकॉन आहे. आता सिलिकॉन जो आहे तो आपल्याला माहिती आहे, सिलिकॉन इट इज अ टाईप ऑफ ॲक्सेसरी. ओके, इट इज टाईप ऑफ ॲक्सेसरी एलिमेंट, आणि याचा वापर जो आहे मोठ्या प्रमाणावरती राईस क्रॉपमध्ये केला जातो. राईसमध्ये याचं काय होतं, यील्डमध्ये वाढण्यामध्ये याचा सपोर्ट मिळतो, राईट. त्यानंतर स्ट्रेस त्या ठिकाणी रेजिस्टन्स वाढवण्यासाठी मदत मिळतो सिलिकॉनचा. सो इट इज नोन टू बी ॲब्झॉर्ब्ड इन टू प्लांट्स टू इन्क्रीज द डिझीज रेजिस्टन्स अँड द स्ट्रेस रेजिस्टन्स. देन ॲक्वेस सिलिकेट जर सोल्युशन जर का आपण याचा वापर केला, इट कॅन प्रमोट फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी, ग्रोथ ऑफ प्लांट्स अँड इंड्युसेस डिझीज अँड स्ट्रेस रेजिस्टन्स इन प्लांट्स. ओके, तर त्यासोबतच जर का आपण बघितलं नॅनो साईज्ड सिलिका सिल्वर त्या ठिकाणी एक प्रोडक्ट आहे. देन वी हॅव नॅनो ॲल्युमिनो सिलिकेट्स आहे. सो नॅनो ॲल्युमिनो सिलिकेट जे आहेत दिस कॅन बी स्प्रेड ऑन प्लांट सर्फेसेस आणि दीज आर इझिली पिक्ड अप बाय द इन्सेक्ट हेअर्स. सो इन्सेक्ट्स ॲक्टिव्हली काय करतात, ग्रूम करतात आणि कन्झ्युम करतात पेस्टिसाइड फिल्ड विथ नॅनो ट्यूब्स. सो बायोलॉजिकली मोर ॲक्टिव्ह अँड रिलेटिव्हली मोर एन्व्हायरमेंटल फ्रेंडली त्या ठिकाणी सेफ आहेत असे पेस्टिसाइड्स आपण वापर करू शकतो. सो देन अनदर वी हॅव प्रिसिजन फार्मिंगमध्ये याचा आपण वापर करतो, राईट. त्यासोबतच इलेक्ट्रोस्पायनिंग एक टेक्नॉलॉजी याच्यामध्ये अजून आहे की फ्रॉम हार्वेस्टिंग द कॉटन. कॉटनमध्ये बघा एकदा कॉटन हार्वेस्ट झाला टू फायनलायझिंग द फायब्रिक इट इज मेड. सो ओव्हर 25% जो काही कॉटन फायबर आहे तो काय होतो, स्क्रॅप केला जातो की वेस्ट केला जातो. त्यामुळे वेस्टेज खूप जास्त होतं रेग्युलरमध्ये. पण
जर का आपण या इलेक्ट्रोस्पायनिंग टेक्नॉलॉजीचा जर वापर केला तर नॅनो फायबर्सचा आपण वापर केला जाऊ शकतो फ्रॉम दी सेल्युलोज. ओके, अ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट ऑफ द ग्लुकोज युनिट्स दॅट मेक्स 90% ऑफ द कॉटन मटेरियल. त्यामुळे जे की लॉसेस आहेत ते कमी करण्याचं काम आपण कॉटनमध्ये करू शकतो फॉर फायबर प्रोडक्शन. देन नॅनो सेन्सर जे आहेत, ओके, इरिगेशनमध्ये हर्बिसाइड्समध्ये याचा वापर केला जातो. सो अजून कसं आहे, नॅनो टेक्नॉलॉजी जी आहे ती अजून विकसित होते, खूप जास्त याच्यावरती अजूनही काम व्हायचं बाकी आहे. देर इज लॉट ऑफ स्कोप हिअर. आता एक गोष्ट गंमत म्हणून बघा की नॅनो फर्टिलायझर जे आहे किंवा नॅनो पार्टिकल जे आहेत तर ते प्लांट्सपासून ऑप्टेन होऊ शकतात का, हा एक प्रश्न आपल्याला पडतो. तर ऑफकोर्स प्लांटपासून पण आपण नॅनो मटेरियल जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. सो अल्फा प्लांट जे असतात दे कॅन हार्वेस्ट गोल्ड नॅनो पार्टिकल्स. तर अल्फाचे जे की प्लांट्स आहेत दे वर ग्रोन इन आर्टिफिशियली गोल्ड रिच सॉईल ॲट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास. ओके, तर प्लांट्समध्ये त्यांनी रूट्सने काय केलं, इट एक्स्ट्रॅक्टेड न्यूट्रिएंट्स विच हॅड हेवी मेटल्स फ्रॉम दिस सॉईल. तर हेवी मेटल्स काय केलं, त्या प्लांटने एक्स्ट्रॅक्ट केलं आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी थ्रू एक्सरे ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर करून यांनी काय केलं की गोल्डचे जे काही नॅनो पार्टिकल्स त्या प्लांटमध्ये आले होते, ओके, हेवी मेटल्स त्या प्लांटने अपटेक केले होते, ते सगळे यांनी काय केलं युझिंग द सेंट्रिफ्युगेशन टेक्निक त्यांनी एक्स्ट्रॅक्ट केले. तर अशा पण प्रकारचे आपण जे प्लांटचा वापर करून नॅनो टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतो. राईट. सो आय थिंक दॅट विल बी ऑल फॉर टुडे. काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे की हु इज द फादर ऑफ प्रिसिजन फार्मिंग, तर पायरी रॉबर्ट. त्यानंतर ॲक्युरसी GPS ची आपल्याला माहिती आहे 100 मीटर ते 0.01 मीटरपर्यंत असते. त्यानंतर GIS सिस्टम जी आहे ही कधी आली होती, GIS कधी आली होती, लेक्चरमध्ये सांगितलं होतं मी 1960ला त्या ठिकाणी GIS सिस्टम त्या ठिकाणी डेव्हलप त्या ठिकाणी आपल्याकडे झाली होती. राईट. तर अशा या ज्या की सगळ्या गोष्टी या त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. प्रिसिशन ॲग्रिकल्चरमधनं खूप जास्त डीप त्या ठिकाणी येत नाही. ओके, तर काही थोडे हिस्टॉरिकल गोष्टीच येतात, जसं की प्रिसिशन ॲग्रिकल्चरचा जो की कन्सेप्ट आहे हा कोणत्या वर्षी त्या ठिकाणी आला होता, इट वॉज इनिशिएटेड इन 1980. ओके, GIS 1960ला आलं, पण प्रिसिशन ॲग्रिकल्चरचा कन्सेप्ट 1980sला त्या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे, तर अशा गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि प्रिसिशन ॲग्रिकल्चर इज ऑल्सो कॉल्ड ॲज सॅटेलाइट फार्मिंग. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज सॅटेलाइट फार्मिंग. तर असे जे की प्रिसिशन ॲग्रिकल्चरचे वेगवेगळे जे नाव आहेत ते पण त्या ठिकाणी लक्षात ठेवा. सो दॅट विल बी ऑल फॉर इनफ फॉर दिस कोर्स, दॅट इज प्रिसिशन ॲग्रिकल्चर. आता जेवढे आपण लेक्चर्स घेतले दॅट इज मोर दॅन इनफ. मी तुम्हाला शिकवलेलं आहे, इतकं डीपपर्यंत पण एक्झामला प्रत्येक वेळा येत नाही. ठीक आहे, सो फॉर CET पर्पज मोर दॅन इनफ त्या ठिकाणी हे कंटेंट आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू, बाय बाय, स्टे ट्यून्ड.